थोडं एक मिनिट थांबा समोर एक फोटो नमस्कार. अर्थसंकेत म्हणजेच अर्थ व व्यवसाय यांच्या विषयक असलेलं वर्तमानपत्र. गेली 7 वर्ष हे अर्थसंकेत आमच्या रचना बागवे या चालवत आहेत. त्यांच्याबरोबर त्यांचे स्वतःचे पती पण बरोबर आहेत आणि त्याचबरोबर 50-1 लाख लोकांपर्यंत आणि नव उद्योजकांना जे प्रोत्साहन द्यायला पाहिजे, त्यांना पुरस्कार द्यायला पाहिजे, त्या पद्धतीने आजचा हा दिवस आहे. पुरस्कार सोहळा, नव उद्योजकांचा पुरस्कार सोहळा. मला वाटतं महाराष्ट्रातील विविध जे उद्योजक आहेत, मग ते वेगवेगळ्या माध्यमातले असतील, परंतु त्यांना एकत्र आणणं आणि त्यांच्या उद्योजकाला त्या चालना देणं, हा कुठेतरी एका छताखाली हे काम होतं आहे. मला वाटतं मी रचना लचके बागवे आणि त्यांच्या पतींना धन्यवाद देईन की तुम्ही खूप चांगलं काम करताय. आणि याच्यामुळे एक चांगलं होतं आहे की ज्याच्यामध्ये अगदी मी जेव्हा तुमच्याशी बोलले, आयुर्वेदापासून ते बाईकपर्यंत हे सगळं तुम्ही इथे ॲड केलं. नुसतं ते ॲडच नव्हे तर येणारा कोविड हे जे संकट आहे हे काय लगेच संपणारं नाही आहे, पण त्याच्यामध्ये आपल्या डॉक्टरांचा पण समावेश करून ते काय काय देणार आहे, त्याच्या पलीकडे जाऊन जी संपूर्ण अर्थसंकल्पीय किंवा अर्थार्जनात हे थांबलं आहे त्याच्यासाठी मार्गदर्शक ज्या आमच्या इतर ठिकाणी कुठे कुठे वास्तू आहेत, अशा वास्तुतज्ञ म्हणून आमच्या ताईंना पण तुम्ही इथे आणलात. डायटिशियन आहेतच, ज्यामध्ये लहान मुलं मास्क लावणार आहेत पण त्यांना थोडं असं क्रिएटिव्ह करून मास्क दिला तर ते लावू शकतात, अशा उद्योजक पण इथे आपल्याकडे पुण्यावरून आलेले आहेत. मला वाटतं इथे जात धर्म किंवा हे कुठेच आड येत नाही आहे आणि तो येता पण कामा नये. कारण जे प्रत्येकाला पोट आहे, प्रत्येक जाती धर्मामध्ये कितीही जरी वेगळेपणा वेगळा असला तरी पोट मात्र सगळ्यांना सारखं आहे आणि पोटाला लागणाऱ्या गोष्टी ह्या इथे एका छताखाली मिळणार आहेत. त्यामुळे मी अर्थसंकेत या वर्तमानपत्राचे जे आयोजक आहेत त्यांना मी धन्यवाद देते की तुम्ही सगळ्यांनाच याच्यामध्ये सामावून घेतलं आहे. आज मी त्याच्यामध्ये एक हे पण बघितलं की आयुर्वेदामधनं मुखवास, म्हणजे आम्ही वेगवेगळे मुखवास घ्यायला जातो पण त्याच्यामध्ये असलेले कंटेंट जे आयुर्वेद आहेत, जे आमच्या शरीराला हार्मफुल नाही, ते तिथे मिळणार आहेत. त्यामुळे मला वाटतं अर्थसंकेत जे वर्तमानपत्र आहे, जे आता आपण VC द्वारा पण किंवा ऑनलाईन याच्यावरती पण माहिती मिळू शकते. आधी म्हणजे सर्वांनी त्याचे सभासद व्हा, त्याच्यामुळे मग आपल्याला ते वर्तमानपत्र उपलब्ध होईल. असं पण होतं आहे, पण स्वतःचं असणं आणि त्याच्यातनं आपल्याला नेमकं काय हवं आहे हे जर ठरवलं तर आत्ता जी काळाची गरज आहे, प्रत्येक आणि नोकरीपेक्षा छोटा का असेना पण तो उद्योग करायला हवा आणि उद्योजक व्हा, याला जे आपण प्रोत्साहन देत आहे त्याबद्दल मी तुम्हाला सदिच्छा शुभेच्छा देते. आणि आपण वारंवार 2 महिने 3 महिन्यानंतर असं एक गेट टुगेदर असणं ज्याला आपण सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून एकत्र येणार असेल तर मास्क असलाच पाहिजे, सॅनिटायझर झालंच पाहिजे. आणि आत्ता जर आपण सॅनिटायझर म्हणतोय तर माझ्या डॉक्टरांना विनंती आहे की आता असं सॅनिटायझर असलं पाहिजे की ज्याच्यामध्ये अल्कोहोल कमी, कारण खूप याला हाताच्या रेषा बदलायला लागल्या आहेत आणि वेगळं वेगळं व्हायला, तर तसं पण नको आहे. आता पुढे पुढे ह्या सवयीच झाल्या पाहिजे, त्याप्रमाणे आपण केलं पाहिजे. तुमच्या अर्थसंकेत वर्तमानपत्राला सदिच्छा शुभेच्छा देते आणि असे नवीन नवीन उद्योजक
ह्या आपल्या याच्यामध्ये एकत्र येऊन आपल्या महाराष्ट्राला नव्हे, महाराष्ट्राच्या राजकारणाबरोबर महाराष्ट्राच्या व्यवसायाबरोबर देशाला एक दिशा देणारं हे वर्तमानपत्र ठरो, असं सदिच्छा शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी डॉक्टर अमित बागवे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. अर्थसंकेत प्रस्तुत स्टार्टअप अवॉर्ड्स 2020 वर्ष 6. अर्थसंकेत हा मराठीतला पहिला आणि एकमेव बिझनेस न्यूजपेपर आहे आणि गेली 7 वर्ष आपण वेगवेगळे कार्यक्रम अर्थसंकेतच्या माध्यमातून करतोय. जसं इकॉनॉमिक टाइम्स इंग्रजीमध्ये अर्थ आणि व्यवसायविषयक बातम्या देतात, तसं अर्थसंकेत गेली 7 वर्ष मराठीमध्ये मराठी माणसांना कळावं, मराठी समाजामध्ये आर्थिक साक्षरता व्हावी आणि व्यावसायिक साक्षरता व्हावी म्हणून काम करतं आहे. तर त्याच्या अंतर्गत आपण वेगळे कार्यक्रम करत असतो, ज्याच्यामध्ये स्टार्टअप अवॉर्ड हा एक प्रकार आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड हा खूप मोठा गाजलेला कार्यक्रम आहे. म्हणजे मोठमोठ्या सेलिब्रिटीचे जसे फिल्मफेअर अवॉर्ड होतो त्या प्रकारे आपण महाब्रँड हा कार्यक्रम केलेला आहे. आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजसारख्या एका भव्य दिव्य 140 वर्ष जुन्या संस्थेमध्ये की जिथे टाटा, बिर्ला, अंबानीसारखे लोक येतात, तिथे मराठी उद्योजकांना नेल्याचं काम आम्ही केलेलं आहे. स्टार्टअप अवॉर्ड करण्यामागचं उद्दिष्ट काय आहे की मोठमोठ्या उद्योजकांचे सत्कार सन्मान सगळीकडेच होतात, पण ज्यांनी नवीन व्यवसाय चालू केलेला आहे तर त्यांनी जो नवीन व्यवसाय चालू केलेला आहे त्याबद्दल त्यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप देणं आवश्यक आहे. म्हणजे मी ज्यावेळेला शाळेत होतो तर शाळेमध्ये असताना आपण काय करतो, शाळे आणि कॉलेजमध्ये आपण टक्केवारीच्या मागे अडकलेलो असतो, कुठेतरी नोकरीचा विचार चाललेला असतो, कोणाला इंजिनियर व्हायचं, कोणाला डॉक्टर व्हायचे. पण आज काही डॉक्टर पण इकडे आहेत की जे एखाद्या हॉस्पिटलमध्ये जॉबसुद्धा करू शकले असते, पण त्याऐवजी त्यांनी स्वतःचा व्यवसाय चालू केला आणि त्यांनी नवीन अजून रोजगार निर्मिती केली. जर हा जो वेगळा मार्ग तुम्ही निवडलेला आहे त्याच्यासाठी तुमचं कौतुक होणं आवश्यक आहे. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपण स्वतःला अंडर एस्टिमेट करतो की मी व्यवसाय करतो तर मी काहीतरी चूक करतोय, पाप करतोय. असं आपल्या इकडचं वातावरण असं असतं की आपल्याला भीती वाटायला लागतं की आपण का करतोय. तर आमचं उद्दिष्ट याचं आहे की तुम्हाला ती एक कॉन्फिडन्स यावा की आपण जे करतोय ते खूप चांगलं काम करतोय. आपण स्वतःचं घर तर चालवतोच आहे, पण आपल्यासोबत आपण इतर लोकांचं घर चालवतो आणि आपण ॲक्च्युली देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावतोय. GDPला आपण ग्रोथ करायला मदत करतो. नोकरी करणारी व्यक्ती जी असते ती 10 ते 6 मध्ये जॉब करून निघून जाते, पण आपण 24 तास काम करत असतो. तर ज्यावेळेला एखादा व्यक्ती उद्योजकतेकडे येतो, व्यवसाय करायला सुरुवात करतो, तर त्याला ते प्रोत्साहन असणं आवश्यक आहे. आणि आपल्या मराठी समाजामध्ये मुळात आपण पहिल्या जनरेशनचे एंटरप्रेनर आहोत. बऱ्याच जणांच्या घरात उद्योजकता नसते, आई वडील नोकरी करणारे असतात किंवा त्यांच्या मागच्या पिढीतले नोकरी करणारे किंवा शेतकरी असतात. पण एकदा व्यवसायाला आपण लागलो की आपल्याला शाळेमध्ये शिकवलं जात नाही, कॉलेजमध्ये शिकवलं जात नाही, आपला तो सर्कल पण नसतो उद्योजकतेचा. काही व्यावसायिक क्लब्स असतात तिथे आपण जातो किंवा चेंबर ऑफ कॉमर्समध्ये जातो, पण तिथे सुद्धा आपल्याला जे प्रोत्साहन हवं तसं मिळत नसतं. तर आमचा हा उद्दिष्ट होता की आपल्या उद्योजकांना एक प्रोत्साहन मिळवून आपण स्टार्टअप अवॉर्ड चालू केले. 6 वर्ष झाली आहेत त्याची. आपण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात कार्यक्रम करतो. अजून एक कार्यक्रम मला सांगायला आवडेल, उद्योजकांची दिवाळी पाठ. आपण दिवाळी पाठ ऐकतो की नाच गाण्याचे कार्यक्रम होत असतात, पण उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही उद्योजकांची दिवाळी पाठ गेली 6 वर्ष करतोय. पुण्याला केला आहे, आम्ही नाशिकला केला आहे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सारख्या संस्थेमध्ये केलं आहे की जिकडे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये शेअर मार्केटबद्दल आपल्या मनात एक निगेटिव्हिटी की तिथे पैसे बुडतात. पण एक गुंतवणूकदार म्हणून तुम्ही तिकडे बघता, पण तुम्ही एक उद्योजक म्हणून तिकडे बघत नाही आहात. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये तुम्ही तुमच्या व्यवसायाची नोंदणी करून भांडवल उभारू शकता. म्हणजे तुम्ही सोन्यावरती कर्ज काढता, घर गहाण ठेवून कर्ज काढता, त्याऐवजी तुम्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनवा आणि तुमचे शेअर्स विकून लोकांकडून भांडवल उभं करा. ह्याची जाणीव उद्योजकांना व्हावी म्हणून आम्ही बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये लोकांना घेऊन गेलेलो आहोत. तिथे गेल्यानंतर लोकांना कळलं की आपण फक्त एक इन्व्हेस्टर म्हणून किंवा तिथे काहीतरी लॉस होता, तिथे स्कॅम 92 चालू आहे, ते वेबसिरीज तुम्ही बघितलं असेल, तो एक वेगळा भाग झाला. ती नाण्याची एक बाजू झाली. दुसरी बाजू पण आहे त्याला की तिकडे तुम्ही तुमची कंपनी लिस्ट करू शकता. म्हणजे स्टार्टअप जरी असले, आज BSc NSC मध्ये स्टार्टअप असतील, SME असतील, ज्यांचे 20-25 करोडचा जरी व्यवहार असेल तुमचा, तरीसुद्धा तुम्ही भांडवल उभारू करू शकता. हे आम्हाला सांगायचं होतं म्हणून आम्ही बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये कार्यक्रम केला, जिथे स्ट्रॅटेजी हेड शंकर जाधव सर आहेत, एक मराठी व्यक्ती तिथे बसले, त्यांनी आम्हाला पूर्ण सपोर्ट केला कार्यक्रमासाठी. पण जिथे कुठे आम्ही गेलेलो आहोत, म्हणजे नितीन पोद्दार सर कॉर्पोरेट लॉयर्स आहेत, शंतनू भडकमकर महाराष्ट्र चेंबरचे माजी अध्यक्ष आहेत, तर हे सगळे लोक तुमच्या सगळ्यांसाठी उभे आहेत. फक्त प्रॉब्लेम असा होतो की आपण कुठेतरी व्यवसाय करायला लागल्यानंतर आपल्या मनात एक भीती बसलेली असते की आपण काय करतो, आपल्याला आपला न्यूनगंड निर्माण झाल्यासारखा वाटतो. तर आम्हाला तो काढायचा आहे म्हणून आम्ही हा स्टार्टअप अवॉर्ड चालू केला. आणि गेल्या 6 वर्षात जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर बघितलं, एक 1600 व्हिडिओ आहेत, त्याच्यावरती तुम्हाला जे जे स्टार्टअप आलेले आहेत, पहिल्यांदा अवॉर्ड घेतलेले त्या लोकांनी, पहिल्यांदा माईक घेऊन हातात बोललेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी करोडोचे व्यवहार केलेले आहेत आणि ते कॉन्फिडन्सनी जगासमोर गेलेले आहेत. तर आमचं उद्दिष्ट हेच आहे की तुमच्या सगळ्यांसाठी हे व्यासपीठ आम्ही निर्माण केलेलं आहे. आज तुम्हाला सत्कार आपण देणार आहोत मुंबईच्या मेयर किशोरीताई पेडणेकर यांच्या हस्ते.
आणि आज आपले फूड पार्टनर जे आहेत अंग्रेज राबा जिकडे जाता आपण हा कार्यक्रम करतो, साडविलकर यांचे पण आभार आणि त्यांच्या पार्टनरचे, की असे सगळे लोक आज आपल्यासोबत उभे आहेत, ते आपल्याला मदत करतात. कोरोनाच्या इतक्या अवघड परिस्थितीमध्ये सुद्धा आज 8 महिन्यानंतर अर्थसंकेत हा कार्यक्रम करते फिजिकली, आणि तुम्ही सगळ्यात सहभागी झाल्या त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मी खूप मनापासून आभार मानतो. एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. बऱ्याच वेळ मी बोलतो, तुम्ही टाळ्या नाही वाजवल्यात. आज आमच्या यूट्यूब चॅनलवरती जेवढे व्हिडिओ आहेत त्या सगळ्यांसाठी आमच्याकडे फोन येत असतात. आम्ही आता त्यांचे नंबर टाकायला चालू केलं, म्हणजे तुमचे कॉन्टॅक्ट नंबर आता आम्ही टाकणार होतो. तुम्हाला सुद्धा लोक महाराष्ट्रातून, भारतातून अथवा जगभरातून फोन करतील, मेल करतील आणि तुमचा बिझनेस वाढायला तुम्हाला मदत होणार आहे. तर हेच उद्दिष्ट होतं आमचं अर्थसंकेत स्टार्टअप अवॉर्ड सुरू करण्याचं. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. या कार्यक्रमाला ज्या सगळ्यांची मदत झाली त्या सगळ्यांचे आभार मानतो. सगळ्यात पहिली म्हणजे माझी बायको रचना बागवेची सहसंस्थापक अर्थसंकेतचे, तिने मनावर घेतला आणि हा कार्यक्रम केला. अंग्रेजी ढाबा जे राज साडविलकर आणि त्यांचे सर्व पार्टनर किशोरीताई पेडणेकर, आपले आजचे प्रमुख पाहुणे सुधीर म्हात्रे MEPLचे डायरेक्टर ते येणार आहेत, त्यांचे आभार मानतो. आपले राजू गायकवाड कॅमेरामन आणि त्यांची टीम, त्यांचे मी आभार मानतो. परेश नेवगे आमचा स्टुडंट आहे, त्याने आम्हाला मदत केली. जे कोणी आज सगळ्यांनी मदत केली त्या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. नमस्कार, मी सुधीर म्हात्रे, डायरेक्टर स्काय इलेक्ट्रॉनिक प्रायव्हेट लिमिटेड, म्हात्रे इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड, आणि आता अजून बरेच काही व्हेंचर करतो, त्याची मी पूर्ण डिटेल देत नाही. सर्वप्रथम अमित साहेबांचे आभार. त्यांनी सगळ्या नवीन उद्योजकांना एक व्यासपीठ निर्माण करून दिलं, त्यांच्याबरोबर म्हणजे त्यांचे आपले अनुभव शेअर करण्याची संधी दिली, आणि इथे आपसमध्ये बोलत असताना आपला आपापसात बिझनेस होऊ शकतो. हे जे बिझनेस नेटवर्किंग आहे ते खूप कामाचं आहे आणि त्याचा आपण प्रॉपर उपयोग करून घेतला पाहिजे. आता मी बसलो होतो यांच्या बाजूला, यांचे जे प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टमध्येच मी काम करायचा आता प्रयत्न करतो. म्हणजे माझी एक कंपनी दुसरी, तर कदाचित यांच्याबरोबर चांगलं काम होऊ शकेल. याच्यापूर्वी आपल्या फंक्शनमध्ये राजू गायकवाड आले होते, ते व्हिडिओ शूटिंग आणि बाकी काम. तर माझे 2 फंक्शन त्यांनी केले, प्रोडक्ट शूटिंग त्यांनी केली. ते दिस इज अ पॉवर ऑफ नेटवर्किंग. आपण ज्या वेळेला एकमेकांशी भेटू किंवा बोलू तेव्हा ते आपला धंदा होऊ शकतो. आणि एका प्लॅटफॉर्मवर भेटल्यामुळे एक ईज ऑफ डुईंग बिझनेस बोलतो ना, याच्याशी काम कसं करू, हा नवीन माणूस आहे ती गोष्ट राहत नाही. एक आपल्याला एक कॉमन प्लॅटफॉर्मवर भेटलो, एक कॉन्फिडन्स असतो की आपल्याला फसवणार नाही, की याच्याकडनं आपल्याला त्रास होणार नाही. बिझनेसच्या तरीक्याने होणार. तर तुमचं प्रोडक्ट मला किंवा दुसऱ्या कोणाला प्रॉफिटेबल वाटलं, ते विकून 2 पैसे मिळेल तरच तो तुमच्याकडनं घेईल. मग प्रयत्नपूर्वक आपण जे देतो प्रोडक्ट आणि सर्व्हिस ती टॉप ऑफ द लाईन असली पाहिजे, ही म्हणजे पहिली क्रायटेरिया. आता आमच्या बिझनेसबद्दल सांगायचं तर आम्ही TV 30 वर्षे बनवतो, पण आता TV सोडून आम्ही एक इंटरॅक्टिव्ह पॅनल त्याच्यामध्ये जास्त लक्ष घालायला घेतलं. आता एज्युकेशन चालू झालं आहे, तर क्लासरूममध्ये टीचर शिकवेल म्हणजे काय लिहून आणेल किंवा नोट्स लिहून आणेल त्याची काही गरज लागली नाही. ती मोबाईलवर आणेल, मोबाईलवरनं अपलोड करेल स्क्रीनवर, तोच स्क्रीन मुलांकडे जाईल, शेअर करता येईल तिला. म्हणजे मुलांनाही काय वह्या पुस्तकात लिहून घ्यायची गरज नाही. आणि बुक असेल तर बुकवर एक फोटो डॉक्युमेंट रीडरनी फोटो घेतला तर ते स्क्रीनवर येईल. म्हणजे आता एक चित्र काढणं, ते एक्सप्लेन करणं, याच्यात जो अनप्रोडक्टिव्ह टाईम होता तो निघून जाईल. इंटरॅक्शनमध्ये तो टाईम आपल्याला जास्त मिळेल आणि ते काम शिक्षकांना सोपं होईल. ते आम्ही बालभारतीला आता गेल्या वर्षी 8,800 TV दिले होते, आता परत 1,001 TV देतो आहे. आणि सेम आम्हाला दक्षिण आफ्रिकेत एक मलावी म्हणून देश आहे, तिथे टर्नकी बेसिसवर हे आमचं बहुतेक चालेल, पण कोविडमुळे जाता आलं नाही आणि प्रोजेक्ट थांबलेला आहे. तर कोविड झाल्यावर हा एक टर्नकी प्रोजेक्ट आपण करू शकू आणि त्याचा सगळ्यांनाही फायदा होईल. तर हे झालं एंटरटेनमेंट इलेक्ट्रॉनिक्स. आता याच्याबरोबर आम्ही आता रिसेंटली, पूर्वी देऊ आमच्याकडे होतं, देऊचं इंडियासाठी लायसन्स आहे, आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करतो देऊ, आणि हा देऊ हा ब्रँड पूर्ण भारतात आम्ही विकतो. हा कोरियाचा ब्रँड आहे, एका काळी जगात अव्वल नंबरचा होता, तो आता परत पुन्हा जोराने मार्केटिंग करतात त्याचा. तर तो ब्रँड आम्ही इंडियात मॅन्युफॅक्चर करतो. गेल्या महिन्यात आमचा एसर कम्प्युटर, सगळ्यांना एसर कम्प्युटर माहीत असेल, त्याच्याबरोबर टायअप झालं आणि लायसन्सिंग ॲग्रीमेंट 10 वर्षाचा करार केला त्यांनी आपल्याबरोबर. त्याच्यामध्ये एसरचे सगळे मेडिकल इक्विपमेंट म्हणजे आपले ऑक्सिमीटर, थर्मोमीटर, BP मीटर, शुगर मीटर किंवा अजून पल्स ऑक्सिमीटर किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रोडक्ट आहेत ते आपण मॅन्युफॅक्चरिंग करणार आणि विकणार.
त्याच्याबरोबर मिक्सर, ग्राइंडर, फॅन किंवा इतर इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट व एअर प्युरिफायर हे सगळं प्रोडक्ट आम्ही लॉन्च करतो आहे एसर ब्रँड नेमनी. त्याच्यामध्ये पण चांगला बिझनेस होईल अशी आम्हाला आशा आहे. आज ॲक्च्युली खूप छान वाटतंय. सगळ्यात पहिले मी बागवे सर आणि मॅडमचे खूप म्हणजे आभार मानू इच्छिते याच्यामध्ये, की त्यांनी आम्हाला एक कौतुकाची थाप दिलेली आहे आणि आज महापौरांच्या हस्ते मला हा म्हणजे हे बक्षीस मिळतं त्याचा मला खूप आनंद होतो आहे. हे माझ्या लाईफमधलं आत्तापर्यंत माझं वय वर्ष 30 आहे. 30 वर्षातलं माझं हे पहिलंच अवॉर्ड आहे. त्याच्यामुळे मला खूप आनंद होत आहे. माझं नाव धनश्री पाठक आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे धनास पैठणी पर्स हाऊस. माझं पुण्यामध्ये नारायणपेठेमध्ये शॉप आहे आणि गेले 3.5 वर्ष मी पैठणी पर्सेस आणि पैठणीच्या सगळ्या ॲक्सेसरीजचं मॅन्युफॅक्चरिंग करते. आता पैठणी ॲक्सेसरीज म्हणजे मी काय करते तर पैठणीच्या साड्या फाडून म्हणजे कोऱ्या साड्या आम्ही स्वतः विकत घेतो आणि त्या सगळ्या फाडून त्याच्यापासून आम्ही विविध पैठणीच्या वस्तू तयार करतो. त्याच्यामध्ये आम्ही पैठणी ट्रे, पैठणी किक होल्डर, पैठणीचे जॅकेट्स, कुर्ती मटेरियल, पैठणी दुपट्टे, पैठणीची तोरणं, आता दिवाळीत आम्ही पैठणीचे आकाश कंदील केले होते त्यालाही आम्हाला खूप छान रिस्पॉन्स आला. त्याच्यानंतर कधी ऐकलंही नसेल पैठणीची चप्पल मी तयार करते, ज्याचा जो बेस आहे तो यूज टायरपासून आम्ही तयार करतो जे टिकायला अतिशय मजबूत आहे. त्याच्यानंतर पैठणीची ज्वेलरी, अशा अनेक गोष्टी मी तयार करते छोट्या छोट्या की ज्या तुमच्या कल्पनेच्या पलीकडच्या असतील. जेव्हा तुम्ही व्हिजिट कराल किंवा मला फोन कराल तेव्हा त्या गोष्टी तुम्हाला व्हॉट्सॲपवरती बघायला मिळू शकतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मार्चमध्ये कोरोना आला. कोरोना आल्यानंतर सगळ्यात जास्त 6 महिने सगळ्याच धंद्याचं टेन्शन होतं, म्हणजे सगळ्याच धंद्यांना प्रॉब्लेम्स होते की आता 6 महिन्यात कसं होणार. तर जसं पहिला लॉकडाऊन झाला त्याच्यानंतर आम्ही थोडे विचारात पडलो की आता काय करायचं, कारण पैठणी ही गोष्ट गरजेची नाही आहे, लोकांची हौस किंवा चैनीची ही गोष्ट येते. पण विचार केल्यानंतर असं लक्षात आलं अरे आपण जर पैठणी मास्क मार्केटमध्ये आणले तर काय होईल. थोडा विचार केल्यावर असं म्हणलं अरे पैठणी मास्क आणले तर किती लोक विकत घेतील, हा पण एक मोठा मुद्दा आहे, कारण हे काहीतरी वेगळीच कल्पना आहे. तर परत म्हटलं आपण करून तर बघूया. करून बघितल्यानंतरच कळेल की नक्की काय होईल. म्हणून मी एक जस्ट पहिलं मास्क, माझ्याकडे तुकडा शिल्लक होता त्या मोरामध्ये मी एक मास्क तयार केलं आणि तो मास्क चेहऱ्याला लावून मी फोटो शेअर केला. 23 एप्रिलला माझ्या डोक्यात ही कल्पना आली आणि 23 एप्रिलला जस्ट मी आणि माझे मिस्टर चैतन्य पाठक दोघंही बसले. तो म्हणला बनव तर खरं, त्याचा प्रत्येक गोष्टीत सपोर्ट असतो मला. बनवल्यानंतर बनवला, मी चेहऱ्याला लावला, त्यांनी फोटो टाकला, फोटो काढला, फोटो सगळीकडे शेअर केला. मिक्स कमेंट यायला लागला. नेहमीप्रमाणे आपण काही नवीन केलं मार्केटमध्ये की ते लोकांच्या पचनी पडायला थोडासा वेळच लागतो. 23 एप्रिलला आलं डोक्यात आणि मी म्हणलं नाही ठीक आहे, मिक्स कमेंट आला ना तरी हे बनवायचंच. बनवल्यानंतर पहिले 30 मास्क बनवले आणि 19 मेला आमची फेसबुकला पहिली पोस्ट केली पैठणी मास्क या संदर्भात. म्हणजे आता गेल्या तुम्ही 3-4 महिन्यामध्ये पैठणी मास्क हे सगळीकडे ऐकलं असेल, तेही मिक्स कमेंटमधनंच ऐकलं असेल. मग लोकसत्ताचे ॲक्च्युली घरी आले आणि त्यांनी आमची न्यूज कव्हर केली की हे सगळं इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट आम्ही केलं आहे. बरं, आपण जे पैठणी मास्क तयार केले ते पैठणी मास्क नुसते शो म्हणून केले नाही, तर त्याला 2 लेअर केले आणि वॉशेबल पैठणीचं मास्क मार्केटमध्ये आणलं. हे इंडियामधलं पहिलं मास्क आपल्याकडे तयार केलं गेलं. नंतर त्या गोष्टी कॉपी झाल्या, इट्स ओके, कारण जेव्हा तुम्ही त्या स्टेजला जाता तेव्हा आपण ओळखून चालायचं की आपली ती लेवल आहे म्हणून गोष्टी कॉपी होतात. सो मला त्या गोष्टीचं काही वाटत नाही की गोष्टी कॉपी होतात, पण आपल्या डोक्यातलं आपण जेव्हा आयडिया मार्केटमध्ये आणतो तेव्हा त्या पचनी पडायला वेळ लागतो. याचं एक उदाहरण सांगते. जेव्हा मी हे बनवलं तेव्हा मिक्स कमेंट चालू झाल्या. मग मी फेसबुकला एक लेख टाकला त्याच्यावर की ह्या मिक्स कमेंट्स येतात, कारण जर हे आउट ऑफ इंडियामध्ये मास्क तयार केलं गेलं असतं तर बायकांनी स्वतःच्या उशाशी घेऊन त्यांनी पार त्याचं डोक्यावर घेऊन नाचले असते. नाही नाही, मी हे अमेरिकेतून आणलं, मी हे फ्रान्समधून आणलं, चायना इंडियात तयार झालं आहे हे मास्क, मग तुम्ही कौतुक का नाही करत त्या गोष्टीचं. ह्या गोष्टीचा मला खूप राग आला आणि खूप मोठी पोस्ट मी फेसबुकला याची टाकली होती आणि त्याच्यावर पण मला खूप लोकांनी सपोर्ट पण केला, कारण ॲक्च्युली मी एकटी हे काम करत नाही, माझे खूप सारे रिसेलर्स आहेत की जे माझ्यासोबत वर्क करतात आणि त्यांना पण ह्या मिक्स कमेंटला सामोरं जायला लागलं. पण आज मी तुम्हाला सांगते, आज गोष्ट माझी अशी आहे, माझ्याकडे कमीत कमी 8 दिवस मास्कसाठी वेटिंग आहे. 2-2 दिवसात माझे 500 ते 1000 मास्क सेल होत आहेत, एवढं वेटिंग माझ्याकडे आहे. आणि
तुम्हालाही जर अशा गोष्टी आवडत असतील तर तुम्ही मला नक्की संपर्क करा. माझा फोन नंबर आहे 7276282720. धनास पैठणी पर्स हाऊसचं फेसबुक पेज आहे ते फॉलो करा. जर कोणाला नवीन बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर नक्की मला कॉल करा, कारण धनाचे आउट ऑफ इंडियामध्ये पण रिसेलर्स आहेत. 7 देशामध्ये आमचे रिसेलर्स आहेत. आणि आज मी बागवे सर आणि मॅडमचे खूप खूप आभार मानते की तुम्ही ही आम्हाला कौतुकाची थाप दिली आहेत आणि याच्यामुळे अजून इनोव्हेटिव्ह गोष्टी करण्यासाठी आम्हाला खूप प्रोत्साहन मिळतं आहे. धन्यवाद. नमस्कार. सर्वप्रथम डॉक्टर अमित बागवे आणि रचना बागवे आणि अर्थसंकेत यांचे मी खूप आभार मानतो की आज मुंबईच्या महापौर यांच्या हस्ते हा अवॉर्ड त्यांनी मला देऊ केला आहे आणि सन्मानित केलं आहे. कौतुकाची थाप ही कोणाला आवडत नाही, अर्थात ती प्रत्येकाला आवडते. तसं बघायला गेलं तर ही अवॉर्ड मिळण्याची माझी पहिली वेळ नाही आहे, परंतु उद्योजक म्हणून अवॉर्ड मिळण्याची माझी पहिलीच वेळ. आजपर्यंत आयुर्वेदाचार्य, डॉक्टर, एक्सिलन्स इन माय फील्ड असे बरेचसे अवॉर्ड मिळाले, परंतु एक उद्योजक म्हणून हा अवॉर्ड मला पहिल्यांदा मिळतो आहे. अच्छा, त्याचं कारणही थोडंसं निराळं आहे. एक मराठमोळा मुलगा म्हणून जेव्हा घरामध्ये एक फॅमिलीमध्ये तुमच्याकडे बिझनेसचं बॅकग्राऊंड नसतं आणि त्यावेळेला जेव्हा तुम्ही एखादा स्टार्टअप करता त्यावेळेस तुम्हाला आलेले प्रॉब्लेम आणि ज्या पद्धतीने तुम्ही त्याला फेस करता आणि तुम्ही त्याला खूप अपलिफ्ट करता, त्यानुसार घडलेल्या घडामोडी आणि या सगळ्यातून निघून एक वेगळा विचार मी सुरू केला. वेन आय वॉज स्टार्टेड विथ माय बिझनेस विथ द ब्रँड नेम ऑफ ब्रह्मांड आयुर्वेद. माझं वय तेव्हा जस्ट एक 23 वर्ष होतं. आज तो ब्रह्मांड आयुर्वेद आता मी महाराष्ट्र आणि पॅन इंडिया लेवलला त्याच्यामध्ये मी आता काम करतोय, रुग्णांना सेवा देतोय. पण नुसतं डॉक्टर म्हणून काम न करता त्या ठिकाणी मला असं नेहमी वाटायचं की का नाही त्याला एक बिझनेस ॲक्टिव्हिटी, एक प्रोटोकॉल, एक सर्व्हिस या पद्धतीने प्रेझेंट करावं. आणि या सगळ्याच गोष्टीतून जन्म झाला एका बिझनेसचा. त्या बिझनेसला आता मी ब्रह्मांड आयुर्वेद ही माझं एंटरप्रेनरशिप म्हणून प्रेझेंट करतो लोकांसमोर. लवकरच आता माझे 3-4 ब्रांचेस ओपन होत आहेत. एक नागपूर, देन वाशी, मुंबई, ठाणे अशा ठिकाणी माझे ब्रांचेस आता ओपन होत आहे. माझी हेड ऑफिस सध्या ठाण्यामध्ये आहे, जिथून मी आता ऑपरेट करतो आहे. या बिझनेसचा सिम्पल मॉडेल असा होता की आमच्या फील्डमध्ये वेन वी आर स्टार्टिंग विथ द पंचकर्म ॲक्टिव्हिटी, तर आमचा सेटअप हा थोडासा कॉस्टली असतो आणि प्रत्येकाला ते शक्य होत नाही. बिकॉज तुमच्या मेडिकल फील्डमध्ये बरेचसे पैसे इन्व्हेस्ट केल्यानंतर, तुम्हाला एज्युकेशन कंप्लीट झाल्यानंतर तेवढं पैसे प्रत्येकाला इन्व्हेस्ट करता येईल अशी शक्यता कमी असते. मग दुसरा ऑप्शन काय आवडतो? जॉब करणं. पण प्रत्येकाला जॉब करताच येईल असं नाही आणि त्याच्या कलागुणांना वाव देता येईल का याचा एक विचार मी केला. मग त्या ठिकाणी जे काही माझे स्टुडंट्स होते, जे माझ्या अंडर प्रॅक्टिस करत होते, त्या ठिकाणी त्यांना आम्ही फिल्टर करून काही लोकांना सिलेक्ट केलं, त्यांना त्या लेवलला आणलं आणि जेणेकरून त्यांनी पहिल्या वर्षी मार्केटमध्ये एंटर करण्यापेक्षा का नाही त्यांनी 12व्या वर्षी डायरेक्ट एंटर करावं हा विचार मनात आला. मग अंडर दॅट ब्रँड ऑफ ब्रह्मांड आयुर्वेद आम्ही त्यांना तो स्टार्टअप देऊ करतोय. इन्व्हेस्टर येऊन ते इन्व्हेस्ट करतायत आणि आम्ही हा सेटअप, आमचा प्रोटोकॉल पूर्णपणे डेव्हलप केलेला आहे आणि वी आर गोइंग टू लॉन्च. ऑफकोर्स पॅन्डेमिकमुळे आता आम्ही थोडंसं 8-10 महिने लेट आहोत, पण स्टील वी आर रेडी विथ द जोश आणि आम्ही लवकरच त्याला लॉन्च करतोय. आणि मला वाटतं इथं जी 1-2 हजारची नोट दिसते ना, मला माझा तो क्षण आठवतोय ज्यावेळेस मला माझ्या वडिलांनी एक प्रश्न विचारला होता की तुला आयुष्यात काय व्हायला आवडेल. तेव्हा मी त्यांना एक उत्तर दिलं होतं की मला शून्य व्हायला आवडेल. मग त्यांनी विचारलं शून्य म्हणजे कसं? म्हटलं की जो आकड्याच्या पुढे लागतो तो नाही, जो कुठल्याही आकड्याच्या मागे लागून त्याची किंमत वाढवतो तो शून्य व्हायला मला आवडेल. तसंच आज कित्येक एंटरप्रेनर्सच्या मागे उभं राहून त्यांच्या मागचा शून्य भरून त्यांचा प्रॉफिट बनवायला मला नक्कीच आवडेल. आणि दिस इज व्हॉट आय एम अँड दिस इज अ स्टोरी ऑफ माईन. तर मित्रांनो, नक्कीच मी तुमच्या भेटीला आणि या गोष्टींसाठी पुन्हा पुन्हा भेटीला येत राहीन. पण तत्पूर्वी थँक्स अ लॉट वन्स अगेन टू गिव्ह मी दिस अपॉर्च्युनिटी अँड दिस व्हॉट वी कॅन से जे काही पारितोषिक आज मला जे काही सन्मान दिला गेला आहे, आय एम रिअली थँक्सफुल टू यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. मी प्रथम अर्थसंकेतच्या संस्थापक श्री अमित बागवे सर आणि सौ रचना मॅडम यांचं खूप आभार मानते, कारण मला या योग्यतेचं समजलं, हा अवॉर्ड देण्याच्या योग्यतेचं समजलं आणि मला इथं येण्याची संधी मिळाली. खरं म्हणजे माझं नाव सानिका गोळे आणि मी आयुर्वेदिक मुखवासचं मॅन्युफॅक्चरिंग करते. माझ्या कंपनीचं नाव आहे पॉझिटिव्ह लाईफ आणि माझ्या प्रोडक्टचं नाव आहे गायत्री आयुर्वेदिक मुखवास. मुखवास बनवण्यामागची माझी संकल्पना खरं घरामध्येच रुजू झाली, कारण माझ्या मिस्टरांना ॲसिडिटीचा आणि पचनक्रियेचा खूप त्रास होता. लग्नाच्या अगोदर मी खरं गावी वाढले आणि साताऱ्याला माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. तिथून मी मुंबईत ग्रॅज्युएशननंतर लगेच लग्न झालं आणि मुंबईला आले. मुंबईला आल्यानंतर मिस्टरांच्या पचनक्रियेचा त्रास बघितला आणि या गोष्टींची कधीच सवय नव्हती की इतकेही ॲसिडिटीचा त्रास असू शकतो.
सिटीमध्ये बहुतेक करून मी बघितलं 80% लोकांना ॲसिडिटीचा त्रास आहेच. मिस्टरांना मग मी घरातूनच एक बडीशेप, बाळसोप, धणाडाळ, ज्येष्ठ मध आणि सैंधव, ब्लॅक सॉल्ट घालून एक मुखवास तयार केला आणि ते मिश्रण मी त्यांना रोज द्यायला लागले जेवणानंतर. त्याचा परिणाम असं झाला की त्यांचा ॲसिडिटीचा त्रास पूर्ण गेला सगळा. मग माझ्या मैत्रिणींना, माझ्या कलिग्सना यांना मी मुखवास द्यायला लागले. तर त्यांना त्याच्यातून खूप बेनिफिट झाला की त्यांचा पित्ताचा, जळजळचा त्रास पूर्ण गेला. ढेकर यायचे त्याचा गेला. 2-3 मैत्रिणींना माझ्या झोपच लागायची नाही रात्रीची. ॲसिडिटीचा त्रास झाला की त्यांना झोप चांगली लागायला लागली. मग असं वाटलं की हे फूड सगळ्यांसाठी फायदेशीर आहे आणि ते सगळ्यांपर्यंत पोचलं पाहिजे. म्हणून मी स्वतः एक मॅन्युफॅक्चरिंग करायचं ठरवलं. पण याला मला घरातून खूप विरोध झाला. व्यवसायात नाही म्हटले, कारण मला 2 जुळी मुलं होतीत आणि ती छोटी होतीत. मग ते बघत मी व्यवसाय कसा करणार हा पहिला प्रश्न. मी अगोदर घरच्यांना सगळ्यांना कन्व्हिन्स केलं की मी व्यवसाय घर सांभाळून करू शकते. आणि छोटे एक बाजारातून जाऊन पाकिटं घेऊन आले, स्टिकर बनवले आणि दादरमधल्याच दुकानांमध्ये द्यायला सुरुवात केलं. तर त्या सगळ्याच दुकानदारांकडे मागणी वाढली. ते बोलले की मॅडम, पण हे तुम्ही दिखाऊ जास्त विकलं जातं, तर तुम्ही असं करा, तुम्ही ब्रँड स्वतःचा आणा आणि ब्रँड आणून तुम्ही तुमचं एक नाव देऊन तुमचं प्रोडक्ट चालू करा मार्केटमध्ये. मग मी घरात ह्या गोष्टीवरती बोलणं झालं, पण घरातून सपोर्ट मिळत नव्हता. मग असं ठरवलं की हाच विचार घेऊन कुडत बसण्यापेक्षा, रडत बसण्यापेक्षा आपण काही वाईट करत नाही आहे, तर आपण ह्या व्यवसायामध्ये उतरायचं. आणि माझे त्यावेळेला 1.5 लाख रुपये पोस्टाचे मिळाले होते मला. मैत्रिणींनी पण मदत केली. आणि अचानक मिस्टरांना सांगितलं की मी तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे. बरोबर डिसेंबर महिनाच होता आणि मिस्टरांचा डिसेंबरमध्ये वाढदिवस असतो. म्हटलं वाढदिवसा दिवशी आपल्याला काय ओरडा बसणार नाही, आपण सरप्राईज देऊयात. आणि त्यावेळेला मग मी मुखवासचे सगळे डिझाईन बनवण्यापासून सगळ्या ह्याचे त्या क्षेत्रातली लोक शोधून काढली आणि ते बनवत गेले. जसा एक सुरुवात केली की मला मार्ग मिळत गेला. तो मार्ग मिळाला आणि ते मी अचानक सगळे मशीन घरी घेऊन आले. ग्राइंडर, एक पॅकिंग मशीन आणि पाऊच घरी घेऊन आले. घरी घेऊन आल्यानंतर मिस्टरांना सांगितलं की हे तुम्हाला सरप्राईज. त्या दिवशी मला कोणीच काही बोललं नाही. मग सगळ्यांना मी कन्व्हिन्स केलं आणि सांगितलं की मी हे प्रोडक्ट बाजारामध्ये घेऊन जाणार आहे. आत्तापर्यंत मला जसा मार्ग मिळाला तसा पुढचाही मला मार्ग मिळेल आणि याची खात्री होती मला. पूर्ण माझ्यावरती जास्त विश्वास होता की मी हे करू शकते. त्याच्यानंतर मग मला मुलांनी त्यात जास्त मदत केली, कारण मुलांनी ह्या गोष्टी मी सगळ्या शेअर करायचे. त्यामुळं मुलं म्हणायची, मम्मी तू बिंदास कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहे. मग माझं मार्केटिंग चालू झालं. मार्केटिंगमध्ये प्रॉब्लेम येत गेले, पण आज माझा सातारा, सांगली, सोलापूर आणि मुंबईमध्ये, पुण्यामध्ये डिस्ट्रीब्युटर आहेत. आणि त्यातून खूप जणांना फायदा होतो आहे. लोकांचा मला ज्यावेळेस फोन येतो आणि सांगतात की मॅडम तुमच्या ह्या फूडमुळे आम्हाला हा फायदा झाला. बऱ्याच जणांनी मला सांगितलं की मुळवादीचा हल्ली प्रॉब्लेम खूप असतो, तो मुळवादीमध्ये पण त्यांना रिलीफ मिळाला. हे ऐकल्यानंतर मला खूप मोठं समाधान मिळतं की पैशापेक्षाही समाधान माझ्यासाठी खूप मोठं आहे की लोकांना ह्याचा फायदा होतो आहे. आपलं धावपळीचं आयुष्य आहे, रोज दगदग भरपूर असते प्रत्येकाची, कसंही पटापट, आणि फूड हे आपण हर एक प्रकारचं खातो. मग ते त्यावेळेला अवेळी अपचन होत असते. त्या मुखवास खाल्ला की तो पचनक्रियेचा त्रास खूप जणांचा गेला. हे बघून मला खूप समाधान होतं खरं. आणि मी ह्या प्रोग्रॅमसाठी अर्थसंकेतनं मला इन्व्हाइट केलं, त्यासाठी मी अर्थसंकेतची खूप आभारी आहे. खरं म्हणजे अर्थसंकेत या नावातच खूप मोठा अर्थ लपलेला आहे. अर्थ म्हणजे पैसा आणि पैशांचं संकेत. नवउद्योजक बरेच हे व्यवसाय नवीन चालू करतात त्यांचे जॉब सोडून. व्यवसाय टिकतात थोडे दिवस, त्याच्यानंतर परत व्यवसाय बंद करून परत नोकरीच्या मागे लागतात, कारण त्यांना ते जमत नाही पुढे जायला. पण अर्थसंकेत हे मार्गदर्शन पण करतात अर्थसंकेतमधून आणि तुम्हाला प्रोत्साहन दिलं जातं. ह्या गोष्टीचं मी स्वतः अनुभव घेते आहे. आणि ह्यासाठी मी अमित बागवे सर आणि रचना मॅडमची खूप खूप आभारी आहे. थँक्यू सो मच. मला ह्या अवॉर्डसाठी तुम्ही सिलेक्ट केलं. नमस्कार, मी राखी तोडणकर,
तुमची आहारतज्ञ म्हणजे न्यूट्रिशनिस्ट. सर्वप्रथम बागवे मॅडम, बागवे सर यांचे आभार की त्यांनी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि अर्थसंकेत यांचे अगदी मनापासून धन्यवाद. थोडंसं माझ्याबद्दल सांगायचं तर मी मास्टर्स केलं आहे फूड सायन्स अँड न्यूट्रिशनमध्ये आणि मी 12 वर्ष या फील्डमध्ये कार्यरत आहे. माझे 3 क्लिनिक आहेत ठाण्यामध्ये आणि आपले ऑनलाईन कन्सल्टेशन्स गेली 7 वर्षापासून चालू आहे, ज्याच्यामध्ये भारताबाहेरून अनेक कंट्रीजमधून आपल्याकडे क्लायंट्स आहेत जे स्वतःसाठी डाएट घेण्यासाठी आणि हेल्थ इम्प्रूव्हमेंटसाठी आहेत. 2008मध्ये जेव्हा माझं मास्टर्स पूर्ण झालं मी अनुभवासाठी जॉब सुरू केला. साईड बाय साईड माझे कन्सल्टेशन्स फ्रीलान्सिंग चालू होतं. सो जेव्हा केव्हा मी कुठल्याही समारंभाला किंवा माझ्या मित्रमैत्रिणींना भेटायची आणि सांगायची की बाबा मी डायटिशियन आहे किंवा न्यूट्रिशनिस्ट आहे, तेव्हा पहिला प्रश्न मला यायचा की राखी मग मी काय खाणं बंद करू किंवा मी काय नको खाऊ. अगदी नेहमी मला हाच प्रश्न पहिल्यांदा विचारला जायचा आणि मग मनात कुठेतरी वाटायचं की मला हा प्रश्न का विचारतात लोक, का नाही मी स्वतःची हेल्थ कशी चांगली करू किंवा इम्प्रूव्ह कसं करू हे का नाही विचारत, का खाणं काय बंद करू हाच का विचारतात. सो कुठेतरी हे मनात खतखतत होतं आणि ही माझी सुरुवात होती हेल्दी मी सुरू करण्याची किंवा माझं स्वतःचं ऑर्गनायझेशन सुरू करण्याची. लोकांना कुठेतरी एक डाएट आणि त्याच्याबद्दल मिसकन्सेप्शन्स थोडेफार दूर व्हावे ह्याच्याबद्दल प्रयत्न करण्याची माझी मनापासूनची इच्छा आहे. सो डाएट म्हणजे एक्झॅक्टली काय, तर डाएट इज नॉट की तुम्ही काय खाऊ नये. डाएट इज बेसिकली तुम्ही काय खावं, तुमच्या बॉडीनुसार, तुमच्या हेल्थनुसार, ऋतुमानानुसार, तुम्ही कुठे राहता, तुमचं लाईफस्टाईल काय आहे, या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून तुम्ही काय खावं जेणेकरून तुमची बॉडी खूप हेल्दी होईल आतून आणि तुमचे बाकी पॅरामीटर्स अबाउट द लाईफ सगळे इम्प्रूव्ह होतील. दॅट इज व्हॉट इज डाएट. काय खाऊ नये हा डाएटचा एक पार्ट आहे. दॅट इज नॉट डाएट. सो हे कुठेतरी लोकांपर्यंत पोहोचावं ह्याच्यासाठी मी सुरू केलं. सो म्हणून हेल्दी मी इज व्हेरी वेग टर्म. इट इज नथिंग टू डू विथ वेट लॉस किंवा वेट गेन किंवा स्लिमिंग. इट इज अबाउट युअर ओव्हरऑल हेल्थ. दॅट इज वाय आय कॉल इट हेल्दी मी. आणि एक्झॅक्टली हेच आपण हेल्दी मीमध्ये करतो. जेव्हा कुठलाही क्लायंट किंवा कोणीही माझ्याकडे एनरोल होतात आपण त्याचे सगळे डिटेल्स घेतो, त्यांचं ओव्हरऑल लाईफस्टाईल, ते कोणत्या रिजनवरून बिलॉंग करतात, त्यांनी लहानपणापासून काय खाल्लं आहे, कसे वाढलेत, ते कोणत्या सोशो इकॉनॉमिक कॅटेगरीमध्ये बसतात, ते नॉर्थमधून आहेत, साऊथमधून आहेत, ईस्ट वेस्ट, ते कुठल्या रिजनवरून बिलॉंग करतात, त्यांचं लाईफस्टाईल कसं आहे, त्यांचं डेली शेड्यूल कसं आहे, स्ट्रेस फॅक्टर्स, त्यांचे वर्क प्रोफाईल, ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून त्यांचा एक डिटेल डाएट प्लॅन बनवला जातो जो त्यांना फॉलो करायचा असतो. जेव्हा आम्ही एक नक्की प्रयत्न करतो की जे आपले रेग्युलर फूड आहेत जसं ज्वारीची भाकरी, चपाती, भात किंवा नॉर्मल भाज्या, ह्या सगळ्या गोष्टी इनकॉर्पोरेट करून कसं आपलं रोजचं डाएट करता येईल. डाएट डझंट हॅव टू बी व्हेरी एक्झॉटिक, लाईक फक्त अवाकाडो आणि ऑलिव्ह ऑइल म्हणजे डाएट नसतं. तर तुमचं शेंगदाणा तेल आणि सनफ्लॉवर ऑइल पण तेवढंच हेल्दी आहे जेवढं तुमचं ऑलिव्ह ऑइल आहे. हे लोकांना कळणं गरजेचं आहे. आजकाल डाएट ह्या वर्डकडे खूप ग्लॅमरस पद्धतीने बघितलं जातं आणि डाएट म्हटलं की फक्त श्रीमंतांचा खेळ. हे असं नाही आहे. ज्या गोष्टी आपण लहानपणापासून खात आलोय त्या गोष्टी खाऊन तुमची हेल्थ कशी इम्प्रूव्ह होईल आणि तुम्ही प्रॅक्टिकली ते कसं फॉलो करू शकाल ह्या गोष्टीकडे माझा कल असतो. सो माझ्याकडे माझे क्लायंट नेहमी मला सांगतात की मॅडम तुमच्याकडे डाएट केलं की आम्हाला वाटतच नाही की आम्ही डाएट करतोय, किंवा तुम्ही मला किनोवा किंवा फक्त ऑलिव्ह ऑइल नाही खायला सांगत की तुम्ही नॉर्मल चपाती भाजी डाळ भात पण तुम्ही आम्हाला देताय. आणि आय रिली टेक इट ॲज अ अप्रिसिएशन आणि कॉम्प्लिमेंट की ह्याच्या मागे मी असे डाएट बनवण्यामागे खूप मेहनत केली आहे सो दॅट लोकांना आपलं इंडियन फूड कसं हेल्दी आहे हे इझिली कळेल. आपण जरी घरी सगळेजण एकत्र खात असलो, सेम गोष्टी खात असलो तरी डाएट वाईज किंवा न्यूट्रिशन रिक्वायरमेंट प्रत्येकाची वेगळी असते. जेंडरनुसार, तुमच्या एजनुसार, तुमच्या लाईफस्टाईल, तुमचे मेडिकल पॅरामीटर्स या सगळ्यानुसार तुमची रिक्वायरमेंट वेगवेगळी असते. पण आपण खूपदा ह्या गोष्टी नाही कन्सिडर करत. जर एखाद्याला वजन कमी करायचं असेल तर आपण काय करतो, एक तर कुठल्या काकीने वजन कमी केलं असतं त्यांना विचारतो, नाहीतर यूट्यूब आणि गुगल बाबा आहेतच आपल्या मदतीला. सो आपण ह्या सगळ्या गोष्टी शोधून आपण स्वतः करतो आणि मग बॉडीची नाजूक झाली की देन वी मीट अ डायटिशियन
सो 90% टाईम माझ्याकडे येणारे क्लायंट हे असेच असतात की ज्यांनी स्वतः खूप ट्रायल केलेले असतात. पण यात आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शेवटी आपण आपल्या स्वतःच्या बॉडीची खेळतोय. जे काही इश्यूज होणार आहेत किंवा जे काही डेफिशियन्सी होणार आहेत हे तुम्हाला स्वतःलाच कव्हर अप करायचे आहेत. त्याच्यामुळे इट्स ऑलवेज ॲडवायजेबल की कुठलाही मेडिकल पॅरामीटर असतो किंवा जस्ट सिम्पल वेट लॉस असो, स्वतःचा स्वतःवर प्रयोग नका करू. इट इज बेटर टू टेक द प्रोफेशनल ॲडवाईस सो दॅट तुमची बॉडी यातून इम्प्रूव्ह होईल. आता हेल्दी डाएट म्हणजे एक्झॅक्टली काय किंवा ते का गरजेचं असतं? ओके, रफ आन्सर वुड बी टू बी हेल्दी. पण नुसतं तेवढं नाही आहे. जेव्हा आपण हेल्दी डाएट फॉलो करतो बॉडीमध्ये काय चेंजेस होतात बरं? तर बॉडी आपले ब्लड पॅरामीटर्स जसं कोलेस्ट्रॉल, आपलं शुगर लेवल्स किंवा आपले अदर व्हायटल्स न्यूट्रिएंट्स हे इम्प्रूव्ह होतात. आपले हार्ट फंक्शनिंग, आपले ऑर्गन फंक्शनिंग जसं हार्ट आहे, इंटेस्टाईन, लिव्हर, ब्रेन ह्याचे फंक्शनिंग मल्टिपल फोल्ड्सने इम्प्रूव्ह होतात. आपली स्किन इम्प्रूव्ह होते, आपले केस इम्प्रूव्ह होतात, आपला मूड एलिव्हेट होतो, तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, वर्क एफिशियन्सी वाढते, तुमचा एन्ड्युरन्स, तुमचा स्टॅमिना वाढतो. जस्ट टू नेम अ फ्यू. ह्याच्यापेक्षा असंख्य गोष्टी बॉडीच्या आतमध्ये होतात जेव्हा तुम्ही हेल्दी प्रॉपर डाएट घेता. आणि एक्झॅक्टली अपोजिट होतं जेव्हा तुम्ही अनहेल्दी किंवा क्रॅश डाएट किंवा आजकाल हे जे यूट्यूबवर दिसतात तशा प्रकारचे डाएट फॉलो करता, लाईक कनकिटो डाएट और GM डाएट, कुठलेही क्रॅश डाएट फॉलो करतो तेव्हा तुमची बॉडी आतून खंगत जाते. आपल्याला बाहेरून नाही दिसत ते, कारण डाएट आज खाऊन उद्या इफेक्ट नाही देत. बॉडीला तुमच्या डाएटवर इफेक्ट करायला वेदर इट्स गुड ऑर बॅड ॲटलिस्ट 3 to 4 months लागतात. सो तुम्ही आज जे फॉलो करणार आहात त्याचा इफेक्ट तुम्हाला नेक्स्ट 3 महिन्यानंतर दिसणार आहे. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही काय खाताय, कसं खाताय, ते तुमची पुढची लाईफ हे करणार आहे. सो ॲज अ डायटिशियन मी तुम्हाला एक ॲडवाईस देईन की स्वतःचं डाएट स्वतः नका प्लॅन करू, टेक अ एक्सपर्ट ॲडवाईस. आणि हेल्दी मीमध्ये आपण नुसतं वेट लॉस किंवा वेट गेनचं डाएट नाही देत, तर सगळ्या प्रकारच्या मेडिकल पॅरामीटर्सवर डाएट देतो. तुम्हाला माहिती असेल कुठलाही मेडिकल इश्यू पकडा तुम्ही, बीट एनी मेजर सर्जरी लाईक एन ओपन हार्ट सर्जरी और अ ब्रेन सर्जरी और अ कॅन्सर ट्रीटमेंट और अ सिम्पल बेसिक लाईफस्टाईल डिझॉर्डर्स लाईक डायबिटीज, थायरॉइड, प्रत्येक ठिकाणी डॉक्टर तुम्हाला सपोर्टिव्ह थेरपी म्हणून डाएट सांगतंच. का बरं सांगतं? कारण का आपण जे मेडिसिन्स खातो त्याला सपोर्टिव्ह थेरपी आपल्याला म्हणून बॉडीला डाएटची, न्यूट्रिशनची अशी प्रॉपर गरज असते. दॅट इज हाऊ द इम्पॉर्टन्स ऑफ डाएट. जर एवढ्या मेजर थेरपीजमध्ये डाएट एवढं छान काम करतं तर आपण जर हेल्दी असं डाएट फॉलो केलं तर मला सांगा आपण किती हेल्थ इम्प्रूव्ह करू शकतो. सो शेवटी मी एकच सांगेन, आपली हेल्थ इज लाईक अ बँक अकाउंट आणि इटिंग हेल्दी और फॉलोइंग हेल्दी डाएट इज लाईक अ इन्व्हेस्टमेंट जे तुम्हाला प्रॅक्टिकली लाईफ लाँग त्याचे रिटर्न्स देत राहतं भरपूर व्याजासकट. सो थँक्यू सो मच. नमस्कार. सर्वप्रथम मी रचना बागवे मॅडम आणि अमित सरांचं मी आभार मानते, अर्थसंकेतचा आभार मानते आणि ॲप्रिशिएट करते की ते सर्व नवीन उद्योजकांना प्रोत्साहन करतात. मी डॉक्टर मेघा शिवराज जाधव, डायरेक्टर ऑफ हर्बीएच फूड प्रोडक्ट्स. माझं मी थोडक्यात सांगेल माझ्याबद्दल. मी बॉर्न अँड ब्रॉटअप वाशी, नवी मुंबई इथे आहे. त्यानंतर मी 8 वर्ष हॉस्टेलला राहिले मेडिकल कॉलेज आणि पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये आणि तिथून पुढे मग नंतर मला माझं लग्न झालं. डॉक्टर शिवराज जाधव सरांची मला साथ लाभली आणि आमचं हॉस्पिटल आम्ही सुरू केलं ऐरोली इथे. आता गेले 12-13 वर्षापासून आम्ही मेडिकल प्रॅक्टिस करत आहोत आणि एकदम वेल टू डू सुरू आहे. पण हे करता करता कुठेतरी असं जाणवतं की आपला वेळ हा आपल्याला नाही मिळत आहे, वेळ कमी पडतो आहे. आणखीन त्यामध्ये बऱ्याचशा लोकांकडून आणि आपल्या स्वतःच्या हेल्थवरती काही इफेक्ट्स व्हायला लागले आहेत. कारण की आपण फास्ट मुव्हिंग आहेत, दगदगीचं जीवन आहे, काहीतरी फास्ट आपल्याला खायचं असतं. मग कुठेतरी आपण नूडल्स बनवा, पिझ्झा ऑर्डर करा, बर्गर ऑर्डर करा आणि यामध्ये सगळ्यांची हेल्थ आणि ओबेसिटी, कॅन्सरसारखे प्रमाण वाढत चाललेत. हे सगळं जाणवलं. मग नंतर हळूहळू मनात सुरू झालं की आपल्याला काहीतरी करावं लागेल. आता हे एक परफेक्ट लाईफ चालू आहे पण आपल्याला याच्यातूनही काहीतरी पुढे करावं लागेल आणि आपल्याला, आपल्या भारतीयांना काहीतरी याच्यातून नेक्स्ट जनरेशनसाठी काहीतरी आपल्याला करायचं. आणि मग तो आमचा प्रवास परत सुरू झाला. मग बऱ्याचशा स्टडीज, रिसर्च करत करत मला एक इन्स्टंट प्रीमिक्सेस आणि डिहायड्रेटेड प्रोडक्ट्सबद्दलची माहिती मिळाली आणि मग माझा त्याच्यामध्ये अभ्यास आणि कन्सेप्ट तो आवडल्यामुळे त्याच्यामध्ये अभ्यास सुरू झाला. 1.5 ते 2 वर्ष मी अभ्यास करून मग आम्ही माझं एक
एक ठरवलं की एक नवीन आपलं युग आपलं तयार करायचं, एक नवीन जनरेशनला एक नवीन युग, एक हर्बल एरा आपल्याला तयार करायचा आहे. आणि अशा प्रकारे हर्बी एज ही माझी कंपनीचा जन्म झाला. आणि त्यामध्ये आम्ही खूप सारे इन्स्टंट प्रीमिक्सेस बनवतो जे आपल्याला होममेड टेस्ट, अगदी घरगुती पारंपरिक पौष्टिक जे आपला आहार आहे, पण तो आपण इन्स्टंटली कसा देता येईल त्याच्यावरती अभ्यास करून तो आम्ही त्याचे प्रोडक्ट सुरू केले बनवायला. यामध्ये वैशिष्ट्य असं आहे की अगदी म्हणजे न्यूट्रिशनल, हेल्दी पण इन्स्टंट, म्हणजे फटाफट. आता हल्ली आपल्याला प्रत्येक गोष्टीत एक वाक्य असतं, अरे मी खूप बिझी असते, काय असेल ते फटाफट बोल. म्हणजे माझं तरी बऱ्याच वेळेस असंच असतं की फोन जरी आला आईचा, अगं फटाफट बोल, मला वेळ नाही आहे. तर तो जो एक आहे की इन्स्टंट, म्हणून इन्स्टंट प्रीमिक्सेस बनवायला आम्ही सुरू केले. आणि टू बी सरप्राईज ते खूप सक्सेसफुली त्याचं पॉप्युलर झाले आणि फार शॉर्ट टाईममध्ये पॉप्युलर झालं. आणि मग आम्ही ठरवलं की ते घरगुती स्टार्ट केलं होतं आधी मी, पण मग नंतर आम्ही मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू केलं जुईनगर MIDCमध्ये. आणि तिथून मग आमचं कंपनीचं सुरू झालं व्यवस्थित. त्याच्यामध्ये बरेचसे न्यूट्रिशनल, हेल्दी आणि इन्स्टंट, म्हणजे इन्स्टंट असूनही न्यूट्रिशनल प्रोडक्ट्स आहेत. वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यात एक युनिक असे आणखीन प्रोडक्ट आहेत की स्प्राउट्स बनवणं आणि त्याला भिजत घालणं हे बायकांचा काय त्रास आहे तो आपल्याला माहिती आहे. सो त्या स्प्राउट्सचं इन्स्टंट, म्हणजे इन्स्टंट स्प्राउट्स की अगदी अर्धा तास फक्त तुम्ही गरम पाण्यात भिजत घाला आणि तुम्हाला रेडी. म्हणजे तुम्हाला ते हाय रिच प्रोटीन जे आपल्याला आपण फक्त त्या कंटाळवाण्यामुळे किंवा वेळेअभावी जे करत नव्हतो ते तुम्हाला इन्स्टंटली मिळत आहे. आणि त्यामध्ये काही प्रिझर्वेटिव्स नाही, ॲडिक्टिव्स नाही, असा सगळा स्टडी होता तो की प्रिझर्वेटिव्स आम्हाला फ्री करायचं होतं, प्रिझर्वेटिव्स नाही करायचं आहे, त्याच्यात ॲडिक्टिव्स नाही आहेत, किंवा जे नॅचरली त्याचे जे कलर्स आहेत किंवा नॅचरल त्याचं न्यूट्रिशन ते सेव्ह करायचं होतं. मग असं सगळं करून ते सगळे प्रोडक्ट्स तयार झाले आणि त्याच्यावरती बरीचशी वर्किंग झाली, स्टडीज झाल्या आणि अजूनही म्हणजे सुरू आहेत नवीन नवीन प्रोडक्ट्स जे आपल्या आईच्या हाताची चव जी म्हणतो आपण ती आपल्याला मिळेल अशा प्रकारे आम्ही त्याच्यावरती काम करतो आहे. माझे प्रोडक्ट्स आता ऑलमोस्ट लंडन, ऑस्ट्रेलिया आणि दुबईला पण पोचलेले आहेत. मुंबईमध्ये, नवी मुंबईमध्ये बऱ्याचशा ठिकाणी आपले प्रोडक्ट्स जात आहेत. मी अजूनही डिस्ट्रीब्युटर्स पण पाहत आहे, कोणाला इंटरेस्टेड असतील तर नक्की मला संपर्क करू शकता. आणि ऑनलाईनही आपले प्रोडक्ट्स भेटतात. पण ही एक आयडिया, ही जी एक संकल्पना आली ती खूप अशी आवडली, मला स्वतःलाच खूप आवडली आणि त्याच्यामुळे मी ते खूप आनंदाने त्याच्यावरती काम केलं. असं नाही की त्याच्यामध्ये चॅलेंजेस झाले नाही. एक वेगळा प्रोफेशन आपण चूज करणं ॲज अ एक चांगला प्रॉपर प्रॅक्टिस असताना बऱ्याच वेळेस तर सगळ्यांचा पहिला प्रश्न, अरे तू डॉक्टर आहेस आणि मग हे का करते, काही प्रॉब्लेम आहे का? तर आय सेड नो, प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम असेलच आपण काहीतरी नवीन करायची अशी गरज नाही आहे. पण आता जो प्रॉब्लेम आहे तो सगळा हेल्थ आहे, हेल्थ इश्यूज आहेत जे पेशंट्सना आम्ही पाहतो, ज्या लेडीजना फिमेल्सना पाहतो तो आहे आणि त्याच्यासाठी ही गरज आहे आणि ते आवडलं आहे मला आणि मी करते आहे. खूप म्हणजे वेगळ्या प्रोफेशनमध्ये जाण्यापासून अगदी त्याच्या मशिनरीज कुठून भेटतील आणि कशा भेटतील त्याच्यापासूनचे जे चॅलेंजेस सगळे फेस करत करत आम्ही ती उभा केली कंपनी. आणि आज अर्थसंकेतने आम्हाला त्या आमच्या ज्या गोष्टीला एक प्रोत्साहन दिलं आणि ॲप्रिशिएट केलं. त्याच्यामुळे मला आणखीन एक प्रेरणा मिळाली आहे की मी आणखीन नवीन नवीन ह्याच्यामध्ये पारंपरिक काही जे आपले पदार्थ आहेत त्याला इन्स्टंटली कसं पोचवता येईल, जे आपल्यातली मुलं जी बाहेर शिकायला जातात त्यांना ते कसे पोचतील याचा मी नक्कीच आता इथून पुढे आणखीन अभ्यास करेन. आणि धन्यवाद मी पुन्हा एकदा अमित सरांचं, रचना मॅडमचं, मी डॉक्टर मेघा जाधव, धन्यवाद. नमस्कार, मी केतन कोलगे, फाउंडर आणि मॅनेजिंग पार्टनर कोअहम टेक्नॉलॉजीज. To start with, I'll speak mostly in English, it's a lot more comfortable. So, my dad was engineer with ISRO and he has two of the biggest observatories in the country under his belt in terms of construction and installation. That is the Mount Abu Observatory and the Udaipur Observatory. And being a transferable job, it was very difficult to find a stable school or set of friends who you can always be with. So my parents did a great thing for us. Probably they actually used to go around, find out whatever libraries are available in that area, and they would subscribe to them. The best thing, at one point of time I remember, we used to get about 36 new books every month
to go through them on different subjects from anything and everything. And that's where, you know, the curiosity of doing something, what are the challenges, how people are solving, that is where it started off with. I came to Bombay in 1995 to join IIT Bombay, and well, it's a fantastic life. But two things which I really learned. One, there is no problem that cannot be solved. And second, if you have to solve a problem, come out of the problem and take a look at it, re-look at it many times, and you will very easily find a solution. I think that one attitude started this journey as an entrepreneur. I did my first venture in 2002 with a small company in software development. It went on to another company in 2010, which is still there, RFID tags and services. A very new technology 10 years back. Literally, I know I used to start those meetings with what is RFID. Third company, and I think this was more of a life-changing point in 2019, where we launched Cohum Technologies. The idea was very simple. What are we really facing, you know, in a day-to-day life? The challenges, these are very small challenges that we come across. And how do we address them? I think a lot of innovations are happening across the world. Everybody is trying to solve a very big problem. The idea was there are a lot of smaller problems that exist, and how do we address them? Just to start with a very simple example, you know, there are tens of thousands of street lights across Mumbai. And the only time, if there is a problem with one of the lights, the only time it gets repaired is when somebody takes a round from the maintenance department or a citizen reports it. Now, can there be a simpler way in which a light can automatically inform the control room or the you know, relevant department that I have a problem, come take a look at me? This is where the whole thing started. We started with very basic problems, and what I'm going to do is I'll walk you down 3 projects, what we are doing right now. Something which we started during COVID, I think from a technology perspective, from a manufacturing company, it was a big challenge. Everything is closed, lockdown, nobody can work. What do we do? So we started conceptualizing what, as a technology company, we can contribute to this fight against COVID. And we came out with a device called Permit Me. It's a complete solution, which includes a device and a backend cloud-based solution, analytics solution. We come across every office now. Wherever we go, there is a person standing with a thermal gun, maybe a SpO2 meter, capturing those parameters, right? But then who is really keeping record of those things? Does that person, the security guard, really know the reading that I'm getting, is it right, or is it a normal parameter, or is it abnormal? It's just he's doing it as a routine. So the idea was, how do we really solve this problem? So we created a very small device where a person we can capture the temperature, we can capture SpO2, we can capture pulse rate. The device is intelligent enough to take decisions based on the time of the day, various parameters. Is this person has the basic 3 early indicators of COVID in the normal range or not? Right? In addition to that, what it does, and this is where the innovation comes in, is we can attach an identity. Whose data am I capturing, and at what time, at what location? Now, this makes it very powerful, because once I start capturing this data on a large scale, say for a city, for a village, for a taluka district, or even a state or nation, I exactly get the information. What is the number of probabilistic cases coming in future? Because these early indicators start showing up about a week, 10 days early. So we can start predicting increase in cases, we can start predicting hotspots, we can actually work with the government or relevant organizations
to make sure that the facilities in terms of healthcare, in terms of logistics, in terms of administration are really available at those points. And we are working with 2 government organizations right now. We are working with corporates. We are working with religious places right now to screen people. And that's something which is our small, tiny bit of contribution that we are making to this fight. Before this, another problem that came with COVID was all of us are using masks, gloves, aprons, right? But very few of us really know how to dispose them of. There are guidelines issued by organizations like WHO, but we don't follow it. I mean, let's accept it. We don't follow it. And that is one of the big reasons which could lead to a lot of infections, spread of infection. So we have created a small device which can be installed at a society level or at a ward level, where all these masks can be collected, all these COVID waste can be collected, generated by people like you and me, and that can be disposed of safely, very easily. The process is very simple, the setup is very simple, cost-wise it's not very expensive, so every place can have multiple of these, and we are taking care of the waste at our own end. Third solution, which actually triggered starting of this company, was one of the problems where I personally faced with a friend. We were trying to get some information about some file that he had submitted to one of the government organizations. We spent, I think, weeks trying to get the current status, trying to meet that person, and it was practically impossible to reach to that person. Bureaucratic red tape, whatever we want to call it, but it was really impossible. And that's where we started off creating a small device, which is the core of this solution. So we created a small desktop RFID reader, which is unique in world because of its low power consumption. We are able to tag every file, track its movement from table to table, one table to another table, from the phase of requisition, first page coming in, till the end of the file, and even inventory those files based on what location it is stored at. So anytime the retrieval has to be done, anytime you need to get the real-time status, you can actually query them. We approach the defense organization because they have a lot of confidential files. So, and I'm happy to announce we are doing our first implementation at one of the defense organizations in Pune right now, with enhanced features, which is basically not only the file, but what gets procured through that file. The assets, they are as tagged as well, and we are able to track that asset maybe from the initial stage of requisition, the movement of file, the tendering phase, procurement of assets, and then at the end of it till the end of that asset. That's something which is very interesting and a lot of organizations are getting interested in. That's something, you know, that we should contribute in our small way. We cannot be, every person cannot be a big company to start with. Of course, we will be there at some point of time. But let's start with something small, something innovative, and we can achieve what we dream of. In the end, I would like to thank Artha Sanket for inviting us here. Thank you, it's an honor. And it is really a big help, you know, to boost the morale of the team as well as the company. I appreciate it. Thanks a lot. नमस्कार, माझं नाव विनय जोशी आहे. मी को फाउंडर आहे देसी डायट बॉक्सचा. देसी डायट बॉक्स म्हणजे बेसिकली आमची जी अशी सुरुवात म्हणू तर मी वसईमध्ये राहतो. तर वसईमध्ये मी माझे जे पार्टनर आहेत नदीम तन्वर आणि मानसी मॅडम हे आम्ही सगळे फ्रेंड्स आहोत. यांनी मिळून ही एक स्टार्टअप सुरू केलं आहे वसईमध्ये. तर वसईमध्ये आमचं जे कारशेड होतं त्याला आम्ही कन्वर्ट करून कमर्शियल किचनपासून सुरुवात केली होती. तर वर्षभर अगोदरची गोष्ट आहे. तर देसी डायट बॉक्स हे जे आहे आमचं जे स्टार्टअप आहे ह्याच्यामध्ये आम्ही जनरली काय करतो की आम्ही जे इंडियन फूड आहे त्याच्यावरती जास्त भर दिला जातो. म्हणजे आपले चपाती किंवा जे काही आपले देशी म्हणजे इंडियन फूड्स आहेत त्याच्यावरती आम्ही जास्त एम्फसिस करतो आणि तेच आम्ही कस्टमर्सला प्रोव्हाइड करतो. आमची स्वतःची न्यूट्रिशनची एक टीम आहे
त्याच्या थ्रू आम्ही पूर्णपणे क्लायंटचं कन्सल्टेशन वगैरे केल्यानंतर आम्ही ते फूड पूर्णपणे कस्टमर्सला डायरेक्टली कुक मील जे आहे ते आम्ही कस्टमर्सपर्यंत पोचवतो. तो सध्या आम्ही जर असं बघितलं तर आम्ही वेगवेगळे प्लॅन्स आम्ही त्याच्यामध्ये काढले आहेत. पहिले आम्ही फोकस करत होतो नुसतं वेट लॉस वेट गेनवर जेव्हा आम्ही सुरुवात केली होती तेव्हा, बट नंतर आम्ही वेगवेगळ्या मील्ससोबत बाहेर आलो. सध्या आम्ही प्रेग्नन्सी मील म्हणजे 9 महिन्यामध्ये ज्या लेडीज प्रेग्नंट वगैरे आहेत त्यांच्यासाठी न्यूट्रिशन हे महत्त्वाचं आहे रॅदर दॅन गोईंग ऑन अ डाएट. सो प्रेग्नन्सी मील्स आहेत, डायबिटिक मील्स आहेत, त्याच्यानंतर 0 ऑइलमध्ये कुक केलेलं फूड आहे. सो आम्ही ते सगळं प्रोव्हाइड करायला सुरुवात केली आणि टचवूड आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स वसई विरारमध्ये मिळायला सुरुवात झालेली आहे. सो जनरली आम्ही म्हणजे आमचं असं म्हणणं होतं की नुसतं वेट लॉस करू नका किंवा त्याच्यावर फोकस करू नका. इट इज मोर इम्पॉर्टंट की तुम्ही हेल्दी कसे राहा, तुम्ही दिवसभर ॲक्टिव्ह कसे राहा. दॅट इज मोर इम्पॉर्टंट फॉर अस. की त्याच्यामधून जी येणारी एनर्जी आहे जी तुम्ही दिवसभर युटिलाइज करणार, दॅट इज आवर मेन फोकस. की तुमची ॲक्टिव्हिटी लेवल किती आहे त्याच्यावरती आम्ही ॲनालाइज करतो की तुमचं फूड कसं अरेंज केलं जाईल तुमच्या टिफिनमध्ये. आणि तेच आम्ही देसी डाएट बॉक्समध्ये फॉलो करायचा प्रयत्न करतो. वेगवेगळे इनोव्हेशन्स करायचा प्रयत्न करतो. माईट बी बर्फीज आहेत, वेगवेगळे आम्ही पुरणपोळ्यांमध्ये सुद्धा काही रेंज काढल्या आहेत. सो आम्ही सगळं खा आणि हेल्दी राहा. दॅट इज वॉट वी आर ऑल अबाउट. दॅट इज वॉट देसी डाएट बॉक्स इज ऑल अबाउट. आणि मला शेवटी काही लोकांचे धन्यवाद द्यायचे. एक माझे पार्टनर नदीम तन्वर ज्यांनी खूप मला सपोर्ट केला, मानसी मॅडम ज्या आमच्या कायम सोबत असतात अँड शी प्लॅन्स द होल न्यूट्रिशन व्हॅल्यू ऑफ आवर फूड. सो त्यांना ते द्यायचे. अर्थसंकेतचे मला धन्यवाद द्यायचे. त्यांनी आम्हाला ही अपॉर्च्युनिटी दिली, हे अवॉर्ड दिलं, आम्हाला रेकग्नाईज केलं वसईसारख्या गावातून, त्याच्यासाठी धन्यवाद. आणि आता जर आमचे नेक्स्ट प्लॅन्स जर तुम्ही म्हणाल तर आम्हाला आउटलेट्समध्ये जायचं आहे. सो जनरली आम्ही आमचं फुल रेंज नॉट ओनली इन टू सर्व्हिस बट ऑल्सो इन टू प्रोडक्ट्स आम्ही हे सगळ्या गोष्टींकडे बघणार आहोत. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आउटलेट्समध्ये जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. लास्ट म्हणजे जस्ट लॉकडाऊन व्हायच्या अगोदरच आमचं डबेवाल्यांसोबत टायअप झालं. सो वी आर एबल टू सर्व ऑल ओव्हर वेस्टर्न बॉम्बे राईट नाव. बट त्याच्यापेक्षाही काहीतरी मोठं करण्याची इच्छा आहे, लोकल टू ग्लोबल. पुढच्या 5 वर्षात दिस इज आवर फायनल एम. अँड येस, बाय द सपोर्ट ऑफ द टीम वी विल श्युअरली मेक इट. थँक्यू. नमस्कार, माझं नाव ओमकार पवार, फाउंडर ऑफ बुलेट वर्ल्ड. बुलेट वर्ल्ड हे रॉयल एनफिल्डचं ऑथेंटिक सर्व्हिस सेंटर आहे विच इज लोकेटेड ॲट परेल. सांगायचं म्हटलं की 2 वर्षच झाली आमच्या या सर्व्हिस सेंटरला. आणि आज ऑल ओव्हर मुंबईमध्ये टॉप सर्व्हिस सेंटर इन मुंबई लागतं आमचं. 3 नॅशनल अवॉर्ड रेकग्निशन्स आमच्याकडे आहेत आणि खूप सारे मीडिया कव्हरेज म्हणा किंवा खूप सारी प्रसिद्धी माध्यमं आमच्याकडे स्वतःहून येतात. आणि माझ्या व्यवसायाची सुरुवात कशी झाली हे सांगायला तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडेल. माझं बॅकग्राऊंड आहे ते IT बॅकग्राऊंड आहे आणि साधारण 13 ते 14 वर्ष मी ITमध्ये जॉब केलेला आहे. कुठेतरी असं वाटत होतं की मजा नाही येते आपल्याला आणि आपल्याला थोडंसं अपग्रेड करायचं आहे स्वतःसाठी. आणि मध्यमवर्गीय कुटुंबातून माझं बालपण गेलं आहे. चाळीमध्ये वाढलो आहे मी. आणि मग थोडंसं जसं मित्रांचा सहवास लाभला, थोडंसं मित्रपरिवार चेंज झाले, तर कुठेतरी मला असं वाटलं की आपल्याला पण स्वतःमध्ये चेंजेस करणं खूप गरजेचं आहे. आणि मग थोडंसं वाचन करायला सुरुवात केली. वाचनातून खूप प्रगल्भ झालो मी. आणि मग कुठेतरी कळलं की संगत का असर बहुत ज़्यादा होता है. त्यामुळे मी माझ्या संगतीला थोडंसं चेंजेस करायचं ठरवलं आणि थोडेसे चांगले लोक जे व्यवसाय करतात त्यांच्या सहवासात यायला मी सुरुवात केली. सुरुवातीला कसं होतं माहिती आहे की आपण ह्या लोकांकडे जेव्हा जातो, जे व्यवसाय करणारे लोक, ते त्यांचा एक युनिटी असते, त्यांची एक टीम असते. आपण एक नवीन माणूस किंवा जो जॉब करतो अशी व्यक्ती त्यांच्या ग्रुपमध्ये जेव्हा जातो तेव्हा ते आपल्याला एंटरटेन नाही करत. मग कुठेतरी मी त्यांच्यात जायला लागलो. मग त्यांना वाटलं की हा मुलगा याला खरंच इंटरेस्ट आहे व्यवसायामध्ये. मग मी फायनली त्यांच्या ग्रुपमध्ये एंटर झालो. आणि मग कुठेतरी त्यांचे लाईफस्टाईल म्हणा, त्यांचे कपडे म्हणा, त्यांचं गॅजेट्स म्हणा, त्यांच्या गाड्या म्हणा, हे लाईफस्टाईल मला आवडायला लागलं. म्हटलं आपल्याला अशीच लाईफस्टाईल हवी आहे. पण आपल्याला जर अशी लाईफस्टाईल हवी असेल तर आपल्याला काहीतरी यांच्यासारखं करावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल, तर व्यवसाय करावा लागेल. थोडं मजा यायला लागलं त्यांच्यावर राहून. म्हटलं काहीतरी करायचं आहे आपल्याला, काहीतरी करायचं. ठीक आहे, आज होतं आहे कसं माहिती आहे, मध्यमवर्गीय मराठी माणूस व्यवसाय प्रत्येकाला करायचा आहे पण त्याला माहिती नाही त्याला काय करायचं आहे. माझ्या बाबतीतही तोच संकल्प होता. मी जवळजवळ 1 ते 1.5 वर्ष विचार करत होतो की मला काय करायचं आहे. तर मला परत वाचनाने मला एक आयडिया दिली. वाचनातून मला एक गोष्ट जाणवली की त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये आवड आहे आणि मार्केटमध्ये ज्या गोष्टी डिमांड आहे असा व्यवसाय तुम्ही सुरुवात करा.
आय रिपीट माय सेंटेन्स, तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये आवड आहे आणि ज्या गोष्टीची मार्केटमध्ये डिमांड आहे असा व्यवसाय तुम्ही सुरुवात करा. आणि मग मी सताड डोळे उघडून सकाळी फिरायला लागलो. काय करू कळतच नव्हतं मला. 6 महिने 8 महिने गेले मला कळतच नव्हतं. मग झालं असं, मी एकदा माझ्या बिल्डिंगच्या खाली उभा होतो आणि एक कपलच होतं, म्हणजे एक बुलेटवरून एक कपल चाललं होतं आणि ते धक्का मारत चाललं होतं. तर माझ्याकडे सुद्धा बुलेट आहे म्हणून मी त्यांना विचारलं काय मदत हवी आहे का तुम्हाला. तर त्यांनी म्हटलं की अरे असं असं झालं आहे म्हणून. मी म्हटलं ठीक आहे, इथे बाजूला एक सर्व्हिस सेंटर आहे, तुम्ही तिथे द्या. तर म्हटलं नाही, आम्ही फक्त ऑथोराईज सर्व्हिस सेंटरमध्ये जातो आणि त्या बाजूला पूर्ण कुठेच नाही आहे ऑथोराईज सर्व्हिस सेंटर. आणि मी ज्या ठिकाणी राहतो साऊथ मुंबईमध्ये, ऑल ओव्हर साऊथ मुंबईमध्ये फक्त बँड्रा सोडून त्यावेळेस कुठंच सर्व्हिस सेंटर नव्हतं चांगलं. माझ्या डोक्यात असा विचार आला की हा दिस इज द ऑपॉर्च्युनिटी फॉर अस. आणि मी आणि माझ्यासारखे 100 माझे मित्र ज्यांच्याकडे बुलेट आहे ते लोक बँड्राला किंवा बाकीच्या ठिकाणी सर्व्हिस करायला जातात. म्हटलं येस दिस इज द गुड ऑपॉर्च्युनिटी फॉर अस. मी त्याच्यावर थोडंसं वर्कआउट करायला सुरुवात केली. माझे जे मार्गदर्शक आहेत, सिनियर्स आहेत, त्यांच्यावर थोडंसं डिस्कशन्स केलं आणि मग एक फायनल स्टेजला बोललं की आपल्याला सुरुवात करायचं आहे. सुरुवात करताना पण खूप सारे चॅलेंजेस होते. माझ्या बाबतीत थोडंसं असं घडतं की मी एखादी गोष्ट कोणाला सांगितली तर ती गोष्ट एक तर डिले होते, नाही तर होतच नाही. त्यामुळे ही गोष्ट मी कोणालाच सांगायची नाही असं ठरवलं. म्हणजे हे मलाच माहिती होतं, बाकी कोणाला माहितीच नव्हतं. मग मी थोडंसं लोकेशन फाईंड करायला सुरुवात केली, कारण की मला असं प्रकर्षाने वाटतं की मी 2011 साली एक व्यवसाय सुरू केला होता. लिटरली तोंडावर आपटलो तिकडे, 20 लाखाला खाली पडलो होतो. ही 2011 सालची गोष्ट. त्यामुळे मी जर रिटेल काउंटर चालू करतो आहे तर मला एक चांगलं लोकेशन पाहिजे, हे माझं फायनल होतं. मी लोकेशन फायनल करायला सुरुवात केली आणि मग साईड बाय साईड चांगले मॅकॅनिक्स, चांगली टीम मी ऑब्झर्व करायला सुरुवात केली. साधारण 1000पेक्षा जास्त मॅकॅनिक्सला जाऊन मी भेटलो. एक फंडिंग व्यवस्थित माझी मी साईडला ठेवली आणि म्हटलं आता फायनल करूया. आणि फायनल करता करता असं झालं की माझं थोडंसं बिझनेसचं फ्रेंड सर्कल असल्यामुळे त्यांच्याकडे मला चांगले ॲडवाईस त्यावेळेला याद गेली. बाबा तू हे असं कर किंवा हे तसं कर, हे असं करू नकोस, इथे थोडंसं बॅकअप ठेव किंवा 6 महिन्याचा पैशाचा बॅकअप इनिशियल डेजला पाहिजे सुरुवातीला वगैरे वगैरे वगैरे. मग त्या प्रकारे सुरुवात केली. झालं असं की एक फायनल लोकेशन केलं, पण मला कोणाला सांगायचं नव्हतं. जसं मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे मी काय केलं की सध्या माझा जॉब सुरू होताच. माझा IT बॅकग्राऊंड US बेस IT मध्ये मी जॉबला होतो. माझा टायमिंग होता US शिफ्टप्रमाणे 12 to 8. मी 9:30पर्यंत यायचो घरी आणि मग सगळं ते जेवण वगैरे आटपून माझं शटर ओपन करायचो. जे की नवीन मी जागा बघितली होती, सगळे कारपेंटर्स म्हणा किंवा पेंटर्स म्हणा, त्यांना आतमध्ये घेऊन जायचो आणि मी माझं इंटेरियर केलं. त्याला एखाद्या प्रोफेशनल इंटेरियरला साधारण 1.5 महिना लागला असता. मला तो एक प्रोफेशनल इंटेरियर साधारण 15 दिवस लागले असते, 20 दिवस लागले. मला तो 1.5 महिना लागला. एक माझं ते क्षेत्र नव्हे. पण माझं आता तुम्ही इंटेरियर येऊन बघाल तर तुम्हाला असं वाटेल की कोणीतरी प्रोफेशनल इंटेरियर डिझाईनने ते केलेलं आहे. आणि असं करता करता मी त्याला सुरुवात केली. झालं असं मी कोणाला सांगितलं नव्हतं, तुम्हाला सांगितलं. फक्त चालू करायच्या 1 दिवस अगोदर मी घरच्यांना घेऊन आणि शटर उघडून दाखवलं हे मी चालू करतो आहे. दे वर शॉक्ड. कारण की ह्याच्या अगोदरच मी तुम्हाला सांगितलं होतं मी 20 लाखाला खाली पडलो होतो. घरच्यांना जो शॉक होता आणि ते पेडता माझे 5 ते 6 लाख रुपये गेले होते. पण माझ्या मनात ध्येय होते, मला काहीतरी करायचं आहे, मला स्वतःला प्रूफ करायचं आहे. पण मराठी माणसांची टेंडन्सीमधले एकमेकांचे पाय खेचणं किंवा तू हे करू शकत नाही रे, बिझनेस अपने बस की बात नाही आहे, तू किधर कर रहा है, हे देखो. आणि माझं होतं की मला सगळं छान सुरू होतं. शनिवारवर सुट्टी, US बेस कंपनीमध्ये जॉब. एक 6 महिन्याने मी USला फ्लाय करणार होतो. सगळंच छान होतं. पण मला कुठेतरी आतून वाटत नाही यार मेरे को मजा नाही आ रहा है, मेरे को मजा नहीं आ रहा है हे काम में. आणि मला स्वतःचं काहीतरी करायचं, स्वतःचं काहीतरी प्रूफ करायचं. की मला जी ज्या बॅकग्राऊंडमध्ये राहत होती त्यांची लाईफस्टाईल मला खूप आवडली होती. आणि इथेच इंडियामध्ये राहून, भारतामध्ये जाऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं माझं झालेलं होतं. आणि त्या पद्धतीने प्रवासाला सुरुवात केली. सुरुवातीला खूप स्ट्रगल झाला टू बी ऑनेस्ट. म्हणजे साधारण सांगता 3, 4, 5 महिने माझ्याकडे कोण गिरायकच नव्हतं. कसं असतं माहिती आहे, रॉयल एनफिल्ड प्रीमियम कॅटेगरीमध्ये पडते. त्याचे कस्टमर्स पण प्रीमियम आहेत. त्यामुळे कसं होतं, इथे मी तुम्हाला एक दुसरं एक्झाम्पल देतो. एखादा फॅमिली डॉक्टर असेल तुमचा, तुम्ही त्याच्याकडेच जाणार. तुम्ही तुमचा फॅमिली डॉक्टर अनावश्यक चेंज नाही करणार, कारण की तुम्हाला त्यांच्याकडे चांगला गुण येतो आहे. मग सेम बुलेटच्या बाबतीत पण तेच आहे. एखादा बुलेट चालणारा व्यक्ती असेल ना, तर त्या मेकॅनिक्सकडे जातो, त्या सर्व्हिस सेंटरमध्ये जातो. पण त्याला माझ्याकडे शिफ्ट करण्याची खूप माझ्याकडे टास्क होती. मग आम्ही नवीन फंडे आज मला सुरुवात केली. तर सुरुवातीला आम्ही कसं केलं की थोडंसं फ्री म्हटलं की लोकांचा ओढा तिकडे जास्ती होतो. मग थोडंना फ्री ऑफ कॉस्ट लोकांना सर्व्हिस द्यायला सुरुवात केली. फॉर एक्झाम्पल वॉशिंग फ्री किंवा जेंटल चेकअप फ्री. 15 ऑगस्टला आम्ही खूप सारे इव्हेंट केले. पण माझ्या लाईफमध्ये असा एक मोठा प्रसंग घडला ज्याने आमची लाईफस्टाईल पूर्ण चेंज होऊन गेली. तो प्रसंग होता की इलेक्शनचा माहोल सुरू होता आणि माझ्याकडे यंगस्टर्स खूप यायचे, म्हणजे जे तरुण मुलं आहेत. आणि मग तेव्हा असं झालं की जेव्हा आम्ही त्यांच्याशी बोलायचो तेव्हा एक गोष्ट जाणवली की त्यांना मतदानाबद्दल निरुत्साह आहे. मग त्यांना आम्ही आमच्या माध्यमातून कसं प्रवृत्त करू शकतो. तर आम्ही एक ठरवलं, आपण एक मुंबई वोट कॅम्पेन सुरू करू. आणि त्या कॅम्पेन असं होतं की तुम्ही वोटिंग करा. त्याच्यापूर्वीची गोष्ट अशी होती की ते 4 दिवस होते इलेक्शनचे. तर असं होतं, शनिवार रविवार सुट्टी होती, सोमवारी इलेक्शन होतं आणि मंगळवारी 1 मे महाराष्ट्र दिन होता. ह्या 4 दिवस बॅक टू बॅक सुट्ट्या होत्या. लोक राईडसाठी बाहेर चालली होती.
आणि तरुण मुलांना तसा मतदानामध्ये निरुत्साह नाही आहे, मला बोलण्यातून जाणवतं. म्हणजे आपण आपल्या मतदानांना कसं प्रवृत्त करूया. ॲटलिस्ट हार्डली काही लोकांनी जरी मतदान केलं तर आपल्यासाठी ती अचिव्हमेंट असेल. मग आम्ही ते वोट मुंबई वोट कॅम्पेन सुरू केलं. त्यामध्ये आम्ही असं केलं होतं की तुम्ही वोटिंग करा आणि वोटिंग केल्यानंतर तुम्ही मतदानाचा एक सेल्फी काढा, सेल्फी विथ वोट आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या पेजवर पोस्ट करा. हे सिम्पल होतं. तर त्याप्रमाणे मी माझ्या फेसबुक आणि इंस्टाग्रामवर हे सगळं टाकलं होतं. माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये खूप चांगले लोक असल्यामुळे कोणीतरी ते शेअर केलं आणि कुठल्या मीडियावाला ते कळलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही आमच्या वर्कशॉपच्या बाहेर आलो तर खूप सारी गर्दी तिकडे होती. प्रचंड म्हणजे सगळे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी माझ्या ऑफिसच्या बाहेर उभे होते. म्हणजे 2 मिनटं आम्हाला कळलं कशासाठी आहे. पूर्ण ओव्ही व्हॅन्स वगैरे पूर्ण रस्ता जाम झाला होता. जेव्हा तिकडे आम्ही असं आलो तर काय झालं तर म्हटलं की तुमचं ते कॅम्पेन आम्हाला कव्हर करायचं. मग कुठला कॅम्पेन? ते वोट मुंबई वोट. तर आम्हाला कळलंच नाही काय झालं. त्याप्रमाणे आम्ही ते शटर ओपन केलं, आतमध्ये गेलो, सगळं ते इंटरव्ह्यूज वगैरे झालं. त्या दिवशीच्या संपूर्ण इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आणि दुसऱ्या दिवशी सगळ्या प्रिंट इंडियामध्ये फक्त आमचीच बातमी होती. आणि आम्हाला जवळजवळ महाराष्ट्रातून सगळीकडनं कॉल्स आले, अभिनंदनचे कॉल आले. त्याप्रमाणे साधारण 550-600 लोकांनी ते वोट केलं आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना ती सर्व्हिस फ्री ऑफ कॉस्ट देऊन टाकली. आम्ही तिकडे आमचं जे कॅम्पेन होतं की तुम्ही वोटिंग करा, तुम्हाला बुलेटची एक सर्व्हिस जी असते साधारण 2100-2200 रुपयाची ती तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळून जाईल. याचा परिणाम असा झाला की आमचं इंटेन्शन काय प्रसिद्धी करणं वगैरे काही नव्हतं. आमचं सोशल इव्हेंट हे आमचं इंटेन्शन होतं आणि जेणेकरून आमचे क्लायंट थोडेसे वाढतील हे आमचं इंटेन्शन होतं. प्रामाणिकपणे सांगतो. पण त्यांचा फायदा असा झाला की 6 महिन्यात आम्ही पूर्ण महाराष्ट्रात पोहोचलो आणि हे कॅम्पेन एवढं हिट झालं ना. तो दिवस आणि आजचा दिवस आहे माझ्याकडे कस्टमरची अजिबात कमी नाही. आम्ही खूप इव्हेंट करतो, म्हणजे प्रचंड इव्हेंट करतो. दुसरा एक किस्सा आम्हाला सांगायला आवडेल की असंच आम्ही घरी चाललेलो संध्याकाळी 7:30-8 वाजता वर्कशॉप क्लोज करून मला फोन आला एका कॉलेजच्या स्टुडंटचा आणि त्यांनी सांगितलं सर आम्ही मेक इन इंडियाचा एक प्रोजेक्ट करतो आहे. आम्ही एका स्पोर्ट्स कारला बुलेटचं इंजिन लावलं आहे. तर तिकडे आम्ही खूप स्ट्रगल करतो, म्हणजे 4 महिने आम्ही त्याच्या प्रोजेक्टवरती काम करतो आहे. पण आता लास्ट मोमेंटला उद्या ती आमची स्पोर्ट्स कार इंडियाला रिप्रेझेंट करते ऑल ओव्हर ग्लोबमधून. आणि आत्ता ते काही टेक्निकल कारणामुळे चालू होत नाही आहे, बंद झाले. आणि ह्या मुवमेंटला आम्हाला कोणी हेल्प करायला करत नाही. तुम्ही येऊ शकता का? ॲज आय टोल्ड यू आम्ही सोशल इव्हेंटमध्ये खूप पुढे असतो. फ्रॅक्शन मुवमेंट त्याला बोलतो चल आपल्याला जायचं. माझ्या टीमला फोन केला, बोललो सर आम लोक रेडी आहे चलो. आम्ही त्याप्रमाणे तिकडे गेलो त्या कॉलेजला आणि तेच ज्यांना काम 4 महिने लागले होते ते आम्ही त्यांना 2 तास कंप्लीट करून दिले. कसं होतं बुलेट ही आमची स्पेशालिटी आहे. बुलेटमध्ये काय असेल इंजिनमध्ये ते आम्ही लगेच करून, पण ते स्पोर्ट्स कार त्याला भलतं सलतं इंजिन वायरिंग वगैरे सगळं गोंधळ होतं. ते काम त्यांना 4 महिने लागले, ते आम्ही त्यांना 2 तासात कंप्लीट करून गेलो. ती गाडी इंडियाला रिप्रेझेंट करायला तिकडे दिल्ली, दुसऱ्या दिवशी दिल्लीला. आणि त्या गाडीला 2nd रँक आला ऑल ओव्हर ग्लोबमधून त्या स्पोर्ट्स व्हेकलला. आणि मी असंच बसलो त्या ऑफिसमध्ये माझ्या आणि 2-3 दिवस असा मला फोन आला दिल्लीमधून की सर तुम्हाला इंडिया स्टार पॅशन अवॉर्ड 2019 डिक्लेअर झाला आहे. त्याच्यानंतर असे नवीन चांगल्या गोष्टीची पावती आपल्याला कुठून ना कुठून मिळत असते, त्याप्रमाणे ती आम्हाला मिळत गेली. खूप सारे इव्हेंट करतो आम्ही. तुम्ही म्हणाल तर स्वच्छ भारत अभियान म्हणा किंवा सेव्ह वॉटर कॅम्पेन, असे प्रचंड कॅम्पेन आम्ही करत असतो. ह्याच्या मागचं इंटेन्शन आमचं प्रसिद्धी वगैरे काही नसतं. ह्याचं इंटेन्शन असतं प्युअर आम्हाला लोकांना सर्व्हिस देणं, प्रोव्हाइड करणं. आणि आता होता असं झालं की लास्ट 3 आमच्याकडे नॅशनल अवॉर्ड रेकग्निशन्स आहेत. टॉप ऑल मुंबईमध्ये आमचं टॉप सर्व्हिस सेंटर मुंबई लागतं. साधारण 5000पेक्षा जास्त कस्टमरचा क्लायंटचा डेटाबेस आमच्याकडे आहेत. सगळे सेलिब्रिटीज म्हणा. साऊथ मुंबईतले 100पैकी 98 लोकांना बुलेटवाले माहिती आहे. आणि आता खूप छान सुरू आहे. सांगण्याचा मुद्दा असाच की तुम्ही प्रामाणिकपणे काम करा आणि समाजात काम करत असताना आपण समाजाला काहीतरी देणं लागतो, इंटेन्शनने समाजाला गाडी देण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला सक्सेस मिळेल. आज या माध्यमातून मी अर्थसंकेतचं खरंच मनापासून आभार मानतो. त्यांनी आमच्या कामाची पावती हे म्हणून आम्हाला या ठिकाणी बोलवलं व आम्हाला जे फॅसिलिटी केलं त्यांच्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभार आहे. थँक्यू सो मच वन्स अगेन. नमस्कार, माझं नाव निखिल सुनील चौधरी. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे माझं पहिलं इंटरव्ह्यू आहे. खूप कमी वयामध्ये मला इंटरव्ह्यू द्यायचा तुम्ही प्लॅटफॉर्म क्रिएट करून दिला, त्यासाठी अर्थसंकेत यांचं खूप खूप आभार. मी तुम्हाला आता माझं लाईफ आत्ता सुरू झालेलं आहे तरी तुम्हाला थोडंफार सांगू इच्छितो की आय एम अ स्पोर्ट्स पर्सन. I actually was a national player I played nationals for handball and मला असं वाटलं होतं की मी बहुतेक हँडबॉल प्लेयर बनेन का बहुतेक मी व्यवसायामध्ये नाही जाणार, मी स्पोर्ट्स पर्सन आहे. टिल 12th मला असं वाटलं की आपण स्पोर्ट्स पर्सन होणार आहे किंवा आपण आर्मी जॉईन करू. पण त्याच्यानंतर माझे वडील सुनील चौधरी व गुणवंत खेरोदिया, ज्या कंपनीचा SCGK बिल्टेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा मी आता डायरेक्टर आहे, मॅनेजिंग डायरेक्टर आहे. आमची कंपनी 25 इयर्स ओल्ड कंपनी आहे, कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. मला असं होतं की आपण कन्स्ट्रक्शन न करता आपण काहीतरी स्पोर्ट्समध्ये करायला हवं किंवा आपण आर्मीमध्ये जायला हवं, कारण की देशाला आपलं काहीतरी देणं बनतं असं मला सतत असं वाटायचं की लहानपणापासून असं वाटायचं की आपण काहीतरी आर्मीमध्ये केलं पाहिजे. तसा विचार करता करता
मी कॉलेजला जसं गेलो माझं सर्कल चेंज झाला आणि मला असं वाटलं की यार पैसे पण खूप गरजेचे आहेत. पैसे बिझनेस करणं हा खूप गरजेचा गोष्ट आहे. खूप गरज आपल्याला आहे. थोडं हिंदी मराठी मिक्स बोलणार मी. मराठीमध्ये कसं आमचं मुंबईया मराठी है आणि हिंदी पण मुंबईया हिंदी है. तो मैं बोलना चाहूँगा कि जब हम लोग कॉलेज में पहुँचे तो हमारा सर्कल बहुत अच्छा था. तो हम लोग सर्कल में हम लोगों ने सोचा कि यार अभी कुछ कंस्ट्रक्शन में निखिल तेरे डैड का है, अपन करना चाहिए क्या. तो मैंने उनको बोला कि नहीं ऐसा नहीं करेंगे, हम लोग कुछ दूसरा सोचते हैं. तो हम लोगों ने एक रोट्रैक क्लब ऑफ अंबरनाथ ईस्ट करके फॉर्म किया, विच वॉज नाउ इट इज़ 7 years old. मैं उसका चार्टर प्रेसिडेंट था. तो हम लोगों ने उसमें जितने भी यूथ, जितने भी स्टार्टअप करने वाले इच्छा, जिनके पास में इच्छा है कि स्टार्टअप कुछ करना है, उन लोगों को हमने जमा किया. उन लोगों के साथ में हम लोग बैठे, उनके साथ में काफ़ी चीज़ें की. हम लोगों ने होटल इंडस्ट्री रन किया. सब चीज़ों में हमने हमारे हाथ जलाए, हर चीज़ें करने की कोशिश की. बहुत कम सालों में, मतलब 2 सालों में हमने कोशिश की कि ये सब चीज़ें करें. और बैक टू मैंने सोचा कि ये करते करते हम लोग, मेरे डैड का बिज़नेस भी मुझे संभालना है. तो मैंने आई टर्न माई सेल्फ टू SCGK बिल्टेक. जब मैं एंटर हुआ SCGK में, तब इट वॉज अ केओस, लाइक इट वॉज हे वाई. मैंने सोचा कि डैड के स्टाइल में बिज़नेस करके शायद ही मैं इसमें सर्वाइव कर पाऊँगा. तो हमें खुद के स्टाइल में कुछ करना ज़रूरी होता है. उस दिन जिस दिन मैंने ये सोचा, उस दिन मेरा रियल स्टार्टअप था कि हाँ, मैं अभी मेरे डैड की कंपनी को डिफरेंट बना के शायद मैं मेरी कंपनी बनाकर मैं इसको अच्छी तरीके से चला सकूँगा. त्यानंतर मी 2 वर्ष स्टायफंडवर माझ्या वडिलांबरोबर काम केलं. 2,000 रुपये मला भेटायचे. ते 2,000 रुपये माझ्यासाठी खूप मोठे होते आणि मी सोल सेलिंगला बसायचो. मला जास्त त्याच्यातलं काय कळायचं ना. मी मार्केटिंग स्टुडंट आहे. आय कम्प्लीट माय MBA फ्रॉम वेलिंगर. देन आय वेंट टू बॉस्टन USA मध्ये. मी माझं डबल मास्टर्स केलं आहे. त्याच्यानंतर अजून एक पुढे सांगतो. तर मी डबल मास्टर्स करायचं हेतू हे होतं की आपण आपल्या कंपनीला नेक्स्ट लेवलवर कसं घेऊन जायचं. म्हणून दॅट टाईम आय थॉट की एज्युकेशन इज मस्ट, म्हणजे खूप जास्त गरजेचं आहे. तर मी वडिलांना सांगितलं की माझे असे पैसे मी जमा केलेले आहेत, मी US ला जाऊ का. ते बोलले ठीक आहे, तू जाऊ शकतो. तर मी US ला गेलो. US ला मी इंटरनॅशनल बिझनेसमध्ये मास्टर्स केलं आणि तिथून जे टेक्निक्स घेतले ते आम्ही इथे आमच्या अंबरनाथला, आम्ही छोट्याशा सिटीमध्ये राहतो अंबरनाथ, पण तिथे सिटी छोटा है पर दिल सबका बड़ा है वहाँ पे. तो हम लोग वहाँ पे हम लोगों ने इम्प्लीमेंटेशन किया. तो हम लोग जब मैं आया 2-3 साल पहले, तो वहाँ पे हम लोग 25 से 30 लाख के बीच में घर बनाते थे. तो मैंने डैड से ऐसे ही और मेरे बाकी के डायरेक्टर्स से बैठ के मैंने डिस्कस किया कि 25 से 30 लाख के घर बनाने से अच्छा हम लोग और सस्ते घर बनाते, कैसे फिगर आउट कर सकते उसको. देखो, मैंने मार्केट स्टडी किया. लोग 6 से 7 लाख में तो चौल में घर ले रहे थे. ज़्यादातर लोग 6-7 लाख में उनको चौल में घर मिलता है. तो हम लोगों ने ऐसा सोचा कि 4 फ्लोर्स की बिल्डिंग बनाते और छोटे साइज़ के घर बनाते, 1 आर के घर बनाते, लोडिंग कम करते. उसमें लोगों की लोडिंग 50% से ज़्यादा रहती है. हम लोगों ने कम लोडिंग करके कम प्रॉफिट रख के हमने सोचा कि जितने भी स्पोर्ट्स पर्सनस है और जितने भी हैंडीकैप लोग हैं और जो लोग सिंगल विडोज़ है, उन लोगों को हम घर देंगे कम से कम पैसे में. हम लोगों ने 7 लाख में हमने 1 आर के 330 स्क्वायर फीट का हमने देना शुरू किया. तो दैट वाज अ न्यू कॉन्सेप्ट इन अंबरनाथ. वी गॉट हमारे यूनिट्स थे 200, पर हम लोगों को फ़ोन आए 3,500 और हमारे विजिट्स हुए 1,500 विजिट. 1 डे इट वाज सोल्ड आउट, बट देन दे लव्ड इट. लोगों को हमने काफ़ी वहाँ पे एम्बियंस बना के दिया रहने के लिए. मतलब उनको ऐसा नहीं कि यार सस्ते में घर मिल रहा है तो यार कुछ भी बना के देंगे. हमने ज़्यादा से ज़्यादा एमिनिटीज़ उसमें डाली और उनको बना के दिया. उस वजह से मेरा जो स्पोर्ट्समैन बनने का सपना था वो भी मैंने इसमें पूरा कर लिया कि चलो उनके लिए कुछ कर रहा हूँ. और आर्मी वालों के लिए भी मैंने स्पेशल डिस्काउंट रखे, उनको भी दिया. तो वो मैंने इसके साथ में ही कंप्लीट किया. जब मैं बॉस्टन में था, जैसे मेरा बॉस्टन में मास्टर्स कंप्लीट होने के बाद में मुझे ऐसा लगा कि यार मेरी जो हॉबी है वो मुझे कंप्लीट करनी चाहिए. तो आई वॉज वेरी कीन ऑन डूइंग फिल्म मेकिंग. सो आई वेंट टू न्यूयॉर्क फिल्म अकेडमी
लॉस एंजलिस। तो वहाँ पे मैंने 1 साल मेरा बिताया। मैं डैड को बोला कि मैं 1 साल बाद आऊँगा, मैं कुछ मेरे खुद के लिए करना चाहता हूँ। तो मैंने वहाँ पर जाके एक मूवी लिखी। उस मूवी को मैंने वहीं पे बेचा, उसमें थोड़े पैसे बनाए और मैं वापस आ गया। वापस आने के बाद मैं पता नहीं कैसे मेरा लक चमका या पता नहीं मैंने जितनी मेहनत की लोगों को पता चला। सो आई क्रिएटेड माई ओन प्रोडक्शन हाउस। आई एम रनिंग इट नाउ। इट इज़ कॉल्ड NCF फिल्म्स। एंड मैंने एक मूवी बनाई अभी, सब कुशल मंगल। आई वॉज एग्जीक्यूटिव प्रोड्यूसर। अक्षय खन्ना और काफ़ी एक्टर्स थे उसमें। वो कंप्लीट करके मुझे ऐसा लगा कि दैट वाज माय सेकंड स्टार्टअप। तो वो कंप्लीट करके मैंने फिर बैक टू पवेलियन आई स्टार्टेड माय कंस्ट्रक्शन बिजनेस अगेन। कंस्ट्रक्शन बिजनेस ऐसा चीज़ है कि हम लोगों को लगता था कि यार छोटे बच्चे हम लोग कैसे कर पाएंगे, उन लोगों के स्टैंडर्ड्स अलग है, हम लोग जो कर रहे हैं वो अलग है, और जो पैसे का मैनेज है वो करना बहुत ज़्यादा डिफ़िकल्ट होता है। तो हम लोगों ने, मैंने क्या किया, अब पहले जो हम लोगों के स्टार्टिंग में डैड और सब लोग करने के वो अलग टेक्निक से करने के, कि उन लोग लोन नहीं करने के, उन लोग डिफरेंट सोर्सेज से काम करते थे कि चलो तभी तो बहुत तेज़ी थी तो उन लोग कर लेने की, बुकिंग हो गया तो बिल्डिंग बनाओ। तो हम लोगों ने अच्छे अच्छे बैंक्स को वहाँ पर लाकर उन लोगों से लोन करके हम लोगों ने एक प्रोजेक्ट हाथ में लिया, रॉयल कैसल। रॉयल कैसल ऐसा प्रोजेक्ट था जो स्टेशन से 5 किलोमीटर की दूरी पर था, काफ़ी दूर। हम लोगों को लगा कि यार पता नहीं ये चलेगा नहीं चलेगा, यहाँ पे लोग आएंगे रहने कि नहीं, पर हम लोगों ने डेयरिंग करके, मेरे डैड ने भी मेरी बात सुनी, मेरे अंकल है जो पार्टनर है गुणवंत खरोदिया, उन्होंने भी मेरी बात सुनी, और हम लोगों ने वहाँ पे प्रोजेक्ट किया। और वो दैट इज़ वन ऑफ द बिगेस्ट प्रोजेक्ट्स इन अंबरनाथ राइट नाउ। इट इज़ अप्रॉक्सीमेटली 5000 फ्लैट्स प्रोजेक्ट। इट इज़ अ ह्यूज टाउनशिप। तो वहाँ पर हम लोगों ने वो हाथ डाला और हम लोग उसमें से बहुत अच्छा कर सके। तो मैं सारे यूथ को एक अपील करना चाहूँगा कि जो भी करना है दिल से करो, और मराठीमध्ये म्हण आहे की करशील तो होशील, करणार नाही तर काहीच नाही। तर तुम्ही जे कराल, जे विचार कराल तेच तुम्ही होणार, आणि जेवढं विचार कराल तेवढं कमी आहे। स्काय इज़ द लिमिट। डू वॉट एवर यू वॉन्ट। जस्ट एथिक्स और लोगों को रिस्पेक्ट करना वो मत भूलो। और बस इतना ही बोलना चाहूँगा। रचना बागवे, अर्थसंकेतची को फाउंडर। सर्वप्रथम या कोरोनाच्या पिरियडमध्ये गेले 8 महिने आपले जे आमचं ते मेन बिझनेस आहे जे इव्हेंट्सचं ते बंद होतं, आणि मी ठरवलं की नाही आता कुठेतरी पुन्हा सुरुवात करूया, आणि थोडं वेगळ्या पद्धतीने होते, कारण का दरवर्षी आपण 200-300 असे लोक असतात पूर्ण हॉल आणि मध्ये आपण कार्यक्रम करतो, पण यावर्षी थोड्या वेगळ्या पद्धतीने, कारण का शेवटी एक उद्योजक आहे, पर्याय आपण शोधतोच आणि कुठून ना कुठून मार्ग काढून आपल्याला पुढे जायचं असतं, म्हणून या पद्धतीने आपण हा कार्यक्रम यावर्षी करतोय। तर फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू ऑल द अवॉर्डीज, थँक्यू म्हात्रे सर, थँक्यू राज सर। बाकी इतर पण आपल्याला जे आता दिसत आहेत त्या पाठी पण अजून बरेच लोक आहेत ज्यांनी हा कार्यक्रम सक्सेस करण्यामध्ये आम्हाला मदत केली आहे। सो थँक्यू एव्हरीवन। लॉकडाऊन नंतरचा हा पहिलाच कार्यक्रम आहे फिजिकल। लॉकडाऊनमध्ये पण आम्ही डिजिटल इंडिया ऑनलाईन केला, म्हणजे ॲक्च्युली डिजिटली केला आहे तो कार्यक्रम। सो दरवर्षी आपले 5 ते 7 कार्यक्रम असतात वर्षभरात, तर यावर्षी ते बऱ्यापैकी राहिलेले आहेत, तर पुढच्या वर्षी त्याची जी कसर आहे ती आम्ही नक्कीच काढून घेऊ। सो आणि दरवर्षी म्हणजे इतर पण कार्यक्रमाला तुम्ही सहभागी व्हा, ॲज अन ऑडियन्स व्हा, कारण का तिकडे तुम्हाला चांगल्या चांगल्या उद्योजकांचं मार्गदर्शन मिळेल, नेटवर्किंग होईल, आणि असे जसं आपण बघितल्याप्रमाणे पूर्ण महाराष्ट्रभरात आपल्या इव्हेंटला लोक येत असतात। सो थँक्यू वन्स अगेन।